आलेली आहेत. सो ओके, नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या आजच्या स्टेज क्राफ्ट अँड डान्स या सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज या विषयावर आपल्याशी गप्पा मारायला माननीय 2 गुरु इथे आलेले आहेत, ज्यांच्याबद्दल मी काहीतरी बोलणं हे योग्य ठरणार नाही, बट तरीही काय म्हणतात, लहान तोंडी मोठा घास घेऊन मी आज तुम्हाला माझ्या या एका छोट्याशा इनिशिएटिव्ह वरती इन्व्हाइट केलं आणि तुम्ही दोघीही तेवढ्याच लगेच हो म्हणलात. त्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या दोघींचे खूप थँक्यू. सो आजच्या आपल्या पाहुण्या आहेत माननीय मनीषाताई साठे आणि माननीय शांभवी ताई दांडेकर. तुमच्या दोघींचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या सेशन मध्ये. सो मला जसं हा थोडासा कार्यक्रमाचा फॉर्मॅट आहे आणि कदाचित 4 लोक अशी असू शकतील की ज्यांना कदाचित माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी खरं तर ओळख करून द्यायची तुमच्या दोघींची अजिबात काही गरज नाही, पण तरीही तुम्ही थोडक्यात जर तुमची ओळख करून दिली तर आमच्यासाठी खूप छान असेल. मनीषाताई, तुमच्यापासून सुरुवात करायची. नमस्कार. सगळ्यात मी काही सुरू करायच्या आधी तेजस, मी तुझं विशेष कौतुक करते की हे बॅकस्टेज ब्रॉडकास्ट हे तू सुरू केलंयस आणि खरंच बॅकस्टेजच्या लोकांच्या मुळेच हा फ्रंट स्टेज जो आर्टिस्ट असतो तो कायमच निर्धास्तपणे आपली कला सादर करू शकतो आणि त्याबद्दल तुझं आधी एकदा विशेष कौतुक. आता मी माझी अगदी थोडक्यात ओळख करून देते. मी मनीषा साठे, मी कथक डान्सर आहे. माझे गुरु पुण्यातले पंडित बाळासाहेब गोखले म्हणून आणि नंतर मुंबईला पंडित गोपीकृष्णजींच्याकडे मी माझं शिक्षण घेतलं कथक नृत्याचं आणि पुण्यामध्ये गेली 45 वर्ष माझी मनीषा नृत्यालय ही कथक नृत्याचं शिक्षण देणारी संस्था आहे. पुण्यातल्या भारती विद्यापीठ, पुणे विद्यापीठ अशा निरनिराळ्या संस्थांशी मी संबंधित आहे. आणखीन कथक आणि कथक हाच माझा ध्यास आहे. थँक्यू ताई. शांभवी ताई. नमस्कार सगळ्यांना. तेजस, मनापासून धन्यवाद इतका सुंदर उपक्रम सुरू केल्याबद्दल आणि आईच्या बरोबरीने मला तू इथे बोलवलंस त्याच्याबद्दल विशेष धन्यवाद. कारण खरं आई असताना आपण काय बोलणार, पण आई म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे कथकचं. पण थोडक्यात माझी ओळख करून देते आता कार्यक्रमाच्या ओघाने. माझं नाव शांभवी दांडेकर, शांभवी साठे पहिलं नाव. मनीषाताईंची मुलगी आहे मी आणि मनीषाताईंची शिष्या सुद्धा आहे. त्याचबरोबर मी लयतालाचं प्रदीर्घ प्रशिक्षण तालयोगी पंडित सुरेश तळवलकरजी यांच्याकडे घेतलेलं आहे माझ्या वयाच्या 21व्या वर्षापासून. मनीषा नृत्यालयाच्या अंतर्गत मी 1991 सालपासनं कथक नृत्य शिक्षणाचं काम पुण्यामध्ये मनीषाताईंच्या मार्गदर्शनाखाली हातात घेतलं. याच वर्षी माझ्या नृत्य शिक्षक म्हणून आणखीन परफॉर्मर म्हणून कारकिर्दीला 30 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि मनीषा नृत्यालयाच्या अंतर्गत ही ऍक्टिव्हिटी सुरू झाली आणि 10 वर्षापूर्वी शांभवीज इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथक ह्या एका इंटरनॅशनल संस्थेची स्थापना झाली. वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या भागातल्या कथक ऍक्टिव्हिटीला एकत्र आणण्यासाठी अशा दृष्टीने गेली 7 वर्ष मी माझं वास्तव्य सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये आहे आणि जग इतकं जवळ आलंय की मला कधी कधी असं वाटतच नाही की मी भारतामध्ये नाहीये. जसं मी भारतात नृत्य करते शिकवते तसंच अमेरिकेत किंवा इतर कुठल्याही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये, पण माझ्या दोन्ही गुरूंच्या आशीर्वादाने नृत्याची साधना करण्याचा प्रयत्न करते. वा वा, थँक्यू. तुम्ही दोघींनी तुमची ओळख करून दिलीत त्याबद्दल. आणि अशा पद्धतीने आपण ऑफिशियली आपल्या सेशनला सुरुवात करूया आणि मी काही प्रश्न विचारीन आणि त्याच्या ओघाने तुम्ही आम्हाला नक्की मार्गदर्शन करा त्या गोष्टींवरचं. आणि त्याच्यासाठी मी थोडंसं रॅन्डम क्रोनॉलॉजी मध्ये
लीड करून कोणालाही प्रश्न विचारीन, पण हो. त्याच्यावरती पुढे कोणाला काही बोलायचे नक्की प्लीज. सो तसंच पहिला आजच्या विषयाशी संबंधित असल्याने माझा पहिला प्रश्न असा आहे, मनीषा ताई, मला तुम्हाला विचारायचं की उत्तम परफॉर्मर होण्यासाठीच्या काय क्वालिटीज जनरल असतात, त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल का आम्हाला? हो. आधी एकतर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही परफॉर्मर आणि ते सुद्धा नृत्य कलाकार म्हणून असता, तेव्हा तुम्हाला त्याला अनुषंगाने येणाऱ्या गायन, वादन, साहित्य, चित्र, शिल्प ह्या सगळ्या कलांची थोडी का होईना पण जाण असणं खूप गरजेचं असतं. कारण या सगळ्या कलां अंतर्भूत आहेत नृत्यामध्ये. म्हणजे एक तुम्ही नृत्य असं जर म्हटलं तर तुम्हाला त्या चित्राकृती आली मुवमेंट्स मध्ये, तुम्ही जेव्हा पोज घेऊन थांबता तेव्हा शिल्प आलं, जेव्हा तुम्ही स्टेज कव्हर करता तेव्हाही त्या चित्रातले सगळे रंगांचे जे काही उधळण असते तर ती रंगमंचाच्या चौकटीत कशी दिसेल हा त्याचा अभ्यास असतो. गायन वादन हा तर नृत्याचा प्राणच असतो. साहित्य हेही खूप महत्वाचं असतं की आपण कोणत्या भाषेत बोलतोय, त्या भाषेतलं आपण समजून घ्यायचं, आधी स्वतःमध्ये आत्मसात करायचं आणि मग ते प्रस्तुत करायचं. त्यामुळे भाषेची ओघाने साहित्याची जाण असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्याला जेव्हा अभिनयाने आणि नृत्याने म्हणजे आपण टेक्निकल प्रेझेंटेशन जेव्हा ते करत असतो तेव्हा मग ते परिपूर्ण परफॉर्मर तो समजला जातो. त्यामुळे तुम्ही सगळ्या इतर कलांमध्ये अगदी तरबेज असणं गरजेचं नाही, पण तुम्हाला त्याचे कान आणि डोळे असणं म्हणजे तुम्हाला त्याची नजर असणं गरजेचं आहे. वा, क्या बात आहे. शांभवी ताई, तुला ऍड करायचंय काही याच्यात? मला असं वाटतं की हे सगळं फारच महत्वाचं आहे आणि ह्यातली एक एक गोष्ट स्वतःच्या अंगी बाणवायला वर्षानुवर्ष लागतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे नृत्य शिकायला लागल्यावर एक 10-12 वर्षांनी अंदाज येतो की हे आपल्याला जमणार आहे की नाही. आणि मग मग त्याच्या पुढे तो सगळा प्रवास सुरू होतो. पण मला वाटतं की नर्तकांनी अष्टावधानी असणं फार गरजेचं आहे. कारण की फक्त नृत्य कळून चालतच नाही. म्हणजे कारण नृत्य ही एक कॉम्पोजिट आर्ट आहे. सगळ्या कलांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि प्रत्येक कलेचं थोडंसं ज्ञान, थोडंसं भान, थोडी जाण असणं हे फार महत्वाचं आहे. कारण की नाहीतर कसं होतं की रथाचं एक चाक लंगडं पडलंय म्हणजे रथ तो चालली आहे ती गाडी, पण त्याच्या चारही चाकात सारखी हवा नाही भरलेली, तर कसं होईल? बरोबर. असं काहीतरी त्या कलाकाराचा तोल बिघडल्यासारखं होतं. आणि म्हणून सगळेच नृत्य कलाकार हा अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात की ह्या सगळ्या बाजूंचं आपल्याला एक चांगलं भान यावं. वा, मस्त. तू शांभवीताई म्हणतेस त्या ह्याच्या बरोबरच मला म्हणायचं की त्याच्या बरोबरचे जे उरलेले सगळे विषय आहेत, Correct. जो महत्वाचा आपला विषय आहे, जे आपलं टायटल आहे स्टेज क्राफ्ट, तर मला वाटतं की तू त्या त्या आता सुरुवातीला म्हणून पहिल्यांदा त्या शब्दाविषयी सांगशील का की स्टेज क्राफ्ट म्हणजे नक्की काय असतं आणि त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असतो? नक्की. तर जेव्हा आपलं बोलणं चाललं होतं की ह्या कार्यक्रमाला शीर्षक काय द्यायचं, तर आपल्याला दोघांनाही माहिती होतं की ह्या कार्यक्रमात आपण नक्की कशाबद्दल बोलणार आहोत. पण आता शीर्षक द्यायची वेळ आल्यावर मी एकदा टू बी ऑन द सेफर साईड विकिपीडियावर बघून घेतलं की स्टेज क्राफ्ट म्हणजे नक्की काय. कारण कधी कधी कसं होतं की आपण शब्द इतके वापरत असतो, पण कधी कधी त्याचा वापरता वापरता अर्थ बदलत पण असतो. तर स्टेज क्राफ्ट म्हटल्यावरती त्याच्यामध्ये एका मुख्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्या रंगमंचाच्या आजूबाजूला म्हणजे बॅकग्राऊंडला ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात तर त्या सगळ्याचा अंतर्भाव स्टेज क्राफ्ट मध्ये होतो. म्हणजे आता नृत्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर लाईट्स, साऊंड, सेट डिझायनिंग, स्टेज मॅनेजमेंट, मेकअप, कॉस्ट्युम डिझायनिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट हे सगळं त्या स्टेज क्राफ्ट या विषयाशी संबंधित आहे. तू म्हणतेस तशा पद्धतीने एवढ्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सर्व डान्सर्स अभ्यास करत असता आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही परफॉर्मन्स करताना तुमच्या बरोबर त्या चालू असतात
म्हणजे की शोच्या आधीची गडबड, परत तुमचा परफॉर्मन्स, तेव्हा वादकांबरोबरचं प्लस बाकी प्रेक्षक आणि यांच्या बरोबरचा समतोल साधणं, शो संपल्यानंतरच्या पण गोष्टी, म्हणजे एवढं सगळं सर्कल मॅनेज करत असताना तुम्ही शांतपणे आणि इतक्या उत्तमरित्या तुमची कला सादर करता, तेव्हा मगाच्या त्या प्रश्नाला जोडून मी नक्की म्हणू शकतो की हे जो माणूस उत्तमरित्या करू शकतो सगळ्या गोष्टी, तो खरा उत्तम परफॉर्मर असतो म्हणजे त्याच्या क्षेत्रामधला. सो त्याच्याच बरोबर आता जसं तू ताई आता म्हणलीस की एवढे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, तर त्या डिपार्टमेंट कडच्या पहिल्या एका डिपार्टमेंट कडे येण्यासाठीचा प्रश्न मला असं वाटतं की तुम्ही परफॉर्मन्स करत असता तेव्हा साऊंड हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा असतो. आणि आता मी काही वर्ष काम करतोय तेव्हा मी पण पाहिलंय की आता तुम्हाला तर माहितीये की छोट्या छोट्या कुठल्या गोष्टींबद्दलची जर तुम्हाला माहिती नसेल, अगदी फुट माईकचा वापर कसा करायचा आणि वादकाचा माईक आणि तुम्ही जेव्हा निवेदन करणार आहात तेव्हा तो माईक कसा वापरायचा आणि त्याच्यासाठी काय नॉलेज असलं पाहिजे, तर ह्या गोष्टीबद्दल आता ह्या गोष्टीबद्दल सांगू शकाल का तुम्ही? मनीषा ताई तुम्ही सुरू करू शकाल? हा, मी सुरू करते. शांभवी तू पुढे कंटिन्यू करशील. म्हणजे मला असं वाटतं की साऊंड या विषयी बोलताना किंवा आपण आता अगदी ठोसपणे माईक असं म्हणूयात त्याला. आणि माईक विषयी जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा स्वतः अनुभव घेतो तेव्हा अगदी काही फिजिक्सचा गाढा अभ्यास लागतो अशातला भाग नाही. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की माईकचं जेव्हा की तोंड कुठे असतं, ते कुठे गेलं म्हणजे हमिंग येतं. म्हणजे आपण काय करायचं नाही रंगमंचावर हे नक्की कलाकाराला माहिती पाहिजे. आपण कुठे उभं राहायचं, श सगळे कसे अवॉइड करायचे किंवा दम जो लागलेला असतो एक नृत्य केल्यानंतर तो अवॉइड करण्यासाठी चेहरा कुठे ठेवायचा, की आपल्या नाकातून आणि तोंडातून येणारा उच्छवास माईकपाशी न जाण्यासाठी आपण काय करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी मगाशी शांभवी म्हणाली त्याप्रमाणे अनुभवानीच येतात. त्याच्यासाठी काही वर्ष जावी लागतात. किंवा आता तू म्हणालास की फूट माईक. आता हे फूट माईक हे तर म्हणजे एक काय म्हणूया जगातलं एक प्रश्नचिन्ह न संपणारं, त्याची उत्तरं न सापडणारी ही गोष्ट आहे की आम्ही सगळे डान्सर्स तर ह्याच्यावर काम करतोच आहोत, स्ट्रगल करतोच आहोत, पण आमच्या बरोबरीने आमचे साऊंड डिझायनर सुद्धा याच्यावर काम करतात की कथकला फूट माईकची एक वेगळी अपेक्षा असते. घुंगरातून निघणारा प्रत्येक नाद हा सुस्पष्टपणे ऑडियन्स पर्यंत जायला लागतो आणि मग त्याचा जो काही एक कमी हळूच ठेवायचा, जास्ती ठेवायचा, फ्लक्च्युएट करत राहायचं, डान्सर फूट माईक पाशी आल्यावर त्याची लेव्हल द्यायची, या गोष्टी बरोबर नाही. तर मला असं वाटतं की जेवढा त्याचा अभ्यास कथक डान्सर करतो तेवढाच अभ्यास त्याचा साऊंड डिझायनरही करतो. तर आणि म्युझिशियन्सचे आवाज की जेव्हा आम्ही माईक पाशी बोलायला येतो तेव्हा हे गृहीत आहे की साथसंगतीच्या कलाकारांनी आपले सगळे इन्स्ट्रुमेंटचे आवाज आपले आपण हळू करायचे. एवढे सगळे आवाज तो साऊंड डिझायनर नाही सांभाळणारे. ही सगळ्या संगत कलाकारांची जबाबदारी आहे की एक डान्सर जर तिथे बोलायला आली असेल तर तिला जेवढा सपोर्ट ज्या वाद्याचा हवाय त्याच वाद्याचा सपोर्ट फक्त तिला मिळाला पाहिजे. बाकीच्यांनी सगळ्यांनी आपापले व्हॉल्यूम स्लो डाऊन करायचे. तर हे सगळं जे असतं अंडरस्टँडिंग एकमेकातलं हे त्या साऊंडच्या अभ्यासामध्ये येतं आणि ते काही वर्ष गेली कीच आत्मसात होतं. आई तुला कंटिन्यू काय करायचं? आई जसं म्हणाली तसं फूट माईक हा एक इतका हळवा असा विषय आहे कथक डान्सर्सच्या बाबतीतला की जसं बरेचदा आपण पाहतो की कथक डान्सर्सना आपल्याला हवा तसा फूट माईकचा आवाज जेव्हा देतात तेव्हा स्वर्ग मिळाल्याचा आनंद होतो. तर त्या संदर्भात 2-3 गोष्टी बोलायच्या आहेत मला आणि मला नेहमीच असं प्रॅक्टिकल गोष्टींवरती बोलायला आवडतं आणि तसंच मी आज करायचं ठरवलेलं आहे. तर पुण्यामध्ये असताना हा विषय तर कायम निघायचा की फूट माईकचा आवाज कलाकाराला समाधान देणारा
आणखीन साऊंड डिझायनरला फीडबॅक न देणारा आणि प्रेक्षकांना व्यवस्थित ऐकू, ह्या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स कसा साधायचा. तर मग त्याच्यासाठी 2-3 प्रयोग केल्याचं मला आठवतंय. आणि या माझ्या म्हणजे गेल्या 20 वर्षांच्या 20-30 व्हॉटेव्हर प्रवासामध्ये मला आठवतंय की खूपच चांगले साऊंड इंजिनियर्स आम्हाला मिळाले. अगदी स्टार्टिंग फ्रॉम माळी काका, मग बेंद्रे, सचिन नाईक, आणखीन मग असं करत करत आत्ताचा प्रशांत, लेटेस्ट आणि बेस्ट. तर प्रशांत बरोबर बऱ्यापैकी एक्सपेरिमेंटेशन केल्याचं मला आठवतंय या संदर्भात. एकदा आम्ही असं म्हटलं की ठीक आहे, घुंगराचा आवाज समजा आपल्या SM57, 58 किंवा कंडेन्सर पिकअप करत नसेल तर आपण त्याला लेपल लावून बघूया. म्हणून आम्ही माझ्या चुडीदारला लेपल पिनअप करून असा एकदा प्रयत्न केला की म्हणजे मग कसं की तो एका वेगळ्या सेपरेट ट्रॅकवर ठेवायचा आणि त्याचा इतर कुठल्या माईक्सशी संबंधच येता कामा नये. तो फारसा काही यशस्वी झाला नाही प्रयोग. मग मी प्रशांतला असं म्हणायला सुरुवात केली की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की घुंगरूच्या माईकचा आम्हाला मॉनिटर्समध्ये म्हणजे ज्या स्पीकर्समधनं कलाकारांना म्युझिक ऐकू येत असतं त्या स्पीकर्समध्ये आम्हाला घुंगरांच्या माईकचा आवाज लागतो आणि तो एका सर्टन लेव्हलच्या वरती तो पुश केला की फीडबॅक यायला लागतो, कारण की तिथे इतके माईक वेगवेगळ्या डिरेक्शन्समध्ये असतात की त्यांचं आपापसात भांडण व्हायला लागतं. तर मग साऊंड डिझायनर म्हणतो की मी बाहेर व्यवस्थित आवाज ठेवतोय पण तुम्हाला घुंगराचा आवाज ऐकू येणार नाही. तर त्याच्यावरती माझं म्हणणं असं असतं की अहो हे म्हणजे एखाद्या गायकाला म्हणण्यासारखं आहे की तुझा आवाज तुला ऐकू येत नाहीये तरीही तू सुरात गा. तर असं होऊ शकत नाही. आपला आवाज, आमच्या घुंगरांचा आवाज हा आम्हाला ऐकायला यायलाच पाहिजे, कारण नाहीतर आम्ही लईत व्यवस्थित काम करू शकणार नाही. तर मग मी प्रशांतला म्हटलं की मला एक तू सेपरेट मॉनिटर दे जो फक्त घुंगरासाठी असेल. त्या मॉनिटरमध्ये तू दुसरा कुठलाही हे देऊ नकोस, माईक देऊ नकोस. आणि मग त्या मॉनिटरची तुला पाहिजे तिथे प्लेसमेंट, म्हणजे मला काही फरक पडत नाही की आवाज मागणं येतोय का पुढनं येतोय, मला माझ्या घुंगराचा आवाज कुठनं तरी ऐकू येऊ दे. हा प्रयोग खूप सक्सेसफुल झाला आणि म्हणून मी मुद्दामून आता ते मेन्शन करते की ज्यांना माहिती नसेल ते ह्याचा उपयोग करायला सुरुवात करतील, इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतील. तर हा प्रयोग खूप सक्सेसफुल झाला आणि त्याच्यानंतर मग मी इथे इव्हन अमेरिकेत सुद्धा हे फॉलो करते की घुंगराला एक स्वतंत्र मॉनिटर. ह्यांनी खूप प्रमाणात प्रश्न सुटले. कथक डान्सर्सच्या आपण वेगवेगळ्या म्हणजे आता साऊंड या विषयामध्ये माहिती कशी पाहिजे ह्याच्याबद्दल आपण जर बोलत असू तर मला वाटतं की प्रत्येक माईकचं काय काम आहे, रोल काय आहे आपल्या कार्यक्रमामध्ये हे माहिती पाहिजे डान्सरला. अगदी फुट माईकच्या बाबतीतच बोलायचं झालं तर कंडेन्सर आणि SM57, 58 हे ऑप्शन्स अवेलेबल असतात तत्कार पिकअप करण्यासाठी. पण मग बाउंड्री माईक्सही वापरायला लागतात, कारण की खूप जर का डान्सर्स नाचणार असतील तर 57, 58 कंडेन्सर हे डिरेक्शनल माईक्स आहेत, त्यांनी आजूबाजूचा आवाज पिकअप होत नाही. त्यामुळे जर का 8-10 डान्सर्स नाचणार असले तर मग बाउंड्री माईक्स हा एकच ऑप्शन अवेलेबल असतो. पण जर का तुम्हाला तत्कारची क्वालिटी चांगली यायला हवी असेल तर तुम्हाला डिरेक्शनल माईकच वापरायला लागतो. त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाच्या सिक्वेन्समध्ये तत्कारचं स्थान काय आहे आणि किती डान्सर्स नाचणार आहेत ह्याच्यावरती एक कॉम्बिनेशन ठरवायला लागतं. की मग बरेचदा असं होतं की मधला माईक हा 57 किंवा 58 ठेवायचा किंवा कंडेन्सर ठेवायचा आणि आजूबाजूचे जे माईक आहेत ते बाउंड्री माईक ठेवायचे, म्हणजे सगळं मिळून त्याचा एक चांगला पिकअप येईल. आणि जेव्हा सोलो पीसेस असतील तेव्हा नर्तकी मधल्या माईकचा वापर करून उत्तम क्वालिटी लोकांपर्यंत पोहोचवू शकेल. तर हे एक छोटंसं उदाहरण मला आता आठवलं. दुसरं म्हणजे मला असं वाटतं की डान्सर्सना ना माईक्सची प्लेसमेंट आपापसातली, माईकच्या डिरेक्शन्स आणि मॉनिटरच्या पोझिशनच्या संदर्भात हे सगळं ह्याचं एक चांगलं भान असणं गरजेचं आहे की फीडबॅक कशामुळे येतो
हे जर का डान्सर्सना कळलं तर ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला, कारण बरेचदा कसं होतं की नाचण्याच्या ओघामध्ये डान्सर्स फटकन माईक वळवतात आणि पढत करायला सुरुवात करतात आणि तो माईक वळवल्यानंतर जो काही एक मोठा गडगडाट होतो की तो कोणीच कंट्रोल करू शकत नाही. तर मला वाटतं अशा तऱ्हेच्या गोष्टी ह्या माहिती घेऊन किंवा त्या माध्यमातून अवॉइड करता येतील. वा, मस्त. तू आता सांगितलेल्या सगळ्या उदाहरणांमधनं नक्कीच आता परत परफॉर्मन्स सुरू होतील तेव्हा जे लोक बघतायत याचा विचार करतील. आणि त्याचबरोबर आता तू बोलत असताना मला फेसबुकवरती एक पर्सनल वरती मेसेज आलाय की बऱ्याच वेळेला तुमचा परफॉर्मन्स चालू असताना शिट्टी ऐकू येते. तर त्याच्याबद्दल ते करत असताना तुम्हाला काय वाटतं, अशा अनुषंगाने खरं तर तो प्रश्न होता. तर लाइटर नोटवरती काही सांगू शकशील का? मला तो थोडासा इंटरेस्टिंग वाटला, सो मी म्हटलं विचारावं की तसं तुम्हाला परफॉर्म करताना काय वाटतं तेव्हा अचानक? शिट्टी आली की मला तरी वाटतं की ती पेशन्सची टेस्ट असते त्यावेळेला, की चेहऱ्यावरती हास्य आणि कंपोजर कायम ठेवून मनामध्ये वाट पाहिजे की ही शिट्टी आता केव्हा थांबेल. दुसरं काय करणार. वा वा वा, खरं हे तू म्हणतेस ताई तसं हे खरं स्किल आहे. तुम्हाला ते स्टेजवरती मेंटेन करावं लागतं त्या पद्धतीचं. पण जसं साऊंड, बोला बोला ताई. मी या संदर्भात एक घडलेली घटना सांगते. एक परमेलू म्हणून कथकच्या नृत्यातला एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज असतात, पशुपक्ष्यांचे आवाज असतात आणि नृत्याचे बोल तर असतातच. तर मी असं सगळं माहिती सांगितली परमेलू म्हणजे काय, आणि मी तो परमेलू म्हणून दाखवला, त्याची पठण केली आणि मी पठण करून थांबते. तो आता ज्यांनी विचारलं तसे निरनिराळ्या प्रकारचे विसलचे आवाज ऑडियन्स मधनं यायला लागले, म्हणजे त्या माईक मधनं आणखी मॉनिटर्स मधनं यायला लागले. आणि मग इतकं शांभवी म्हणाली तशी इतकं चुकचुकायला झालं. पण मग मी तेव्हा काय म्हंटल की परमेलू आहे, तर तेव्हा सगळे आपल्या डिजिटल माध्यमांना पण असं वाटलं आपलाही एक आवाज त्याच्यात मिसळून टाकावा. आणि मग पुढे म्हणजे काही ना काही करून त्याच्यावर पांघरून घालायचं आणि रसभंग फारसा झालाय असं दाखवायचं नाही आणि पुढे काम चालू करायचं. वा वा वा, काय वाटते. साऊंडच्या ह्याच्यातला अजून एक मला वाटतं जनरल विचारावं अशा आहे की कधी कधी ट्रॅक वरती जेव्हा परफॉर्मन्स असतो तर तो ट्रॅक बऱ्याच वेळेला आहे ना कुठला तरी नॉर्मल बेसिक डाउनलोड केलेला असतो आणि मग तो तिथे येऊन लावला जातो आणि मग जसं घरी काम करत असताना फोनवरती जो ट्रॅक ऐकू येतो तो आणि फायनली सिस्टीमला लावल्यावरती त्याचं सेपरेशन होतं जेव्हा ट्रॅकचं, तर तेव्हा फार प्रॉब्लेम होतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत मोनो ट्रॅक किंवा स्टिरिओ ट्रॅक मुळे बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम्स होतात. तर ह्याच्याबद्दल पण काही सांगू शकशील का संभावित तू, की ऍटलिस्ट ते ट्रॅक व्यवस्थित बॅलन्स असावेत स्टुडिओ अशा काही फॉर्मॅट मध्ये? मी तर एक किस्साच सांगते तुला तेजस. हे तू बोलतोयस ते किती महत्वाचं आहे त्याचं उदाहरणच आम्हाला काही महिन्यांपूर्वी बघायला मिळालं. नृत्यधारा हे जे आत्ताचं आमचं ऑनगोईंग प्रोडक्शन आहे, आई, मी, तेजस्विनी आणि सर्वेश्वरी, एकाच कुटुंबातल्या 4 नृत्यांगना, 3 वेगवेगळ्या पिढींचं प्रतिनिधित्व, ही कॉन्सेप्ट. तर पुण्यातल्याच एका खूप प्रथित यश अशा संस्थेसाठी आम्ही त्यांच्या कॉन्फरन्ससाठी म्हणून आमचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. आणि मला वाटतं की आईचं आणि त्यांचं सगळं आधी बोलणं झालं होतं आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्ही चांगली सिस्टीम, साऊंड सिस्टीम हायर करतोय वगैरे, पूर्ण सेमिनारसाठीच असणार आहे, तर तुम्ही काही काळजी करू नका. तर एवढा मोठा इंटरनॅशनल सेमिनार, 50 देशातनं रिप्रेझेंटेटिव्ह येणार होते. तर आपल्याला शंका नाही येत, पण त्यांनी एक अशी बेसिक मोनो सिस्टीम अरेंज केली होती आणि आमचे सगळे इतके टॉप ग्रेड म्युझिक ट्रॅक्स, म्हणजे असे अनेक लेयर्स त्याच्यामध्ये म्युझिकचे असलेले. आणि जेव्हा आम्ही एंट्री घेतली तेव्हा एका पीसला आम्हाला फक्त सतारच ऐकू येत होती. मग एका पीसला आम्हाला फक्त मेल आणि फिमेल पैकी मेल लीडच ऐकू येत होता.
बापरे. असं प्रत्येक पीस मध्ये अशा गमती जमती चाललेल्या. आणि आम्ही लिटरली म्हणजे त्या दिवशीचा कार्यक्रम कसा केला हे आमचं आम्हाला माहिती, कारण की त्यावेळेला काहीच करण्यासारखं नव्हतं. शो मस्ट गो ऑन. बरोबर. सो आम्ही त्यावेळेला फक्त एक अनाउन्समेंट केली की ह्या सिस्टीमच्या गोंधळामुळे हे असं असं झालंय आणि आम्हाला जे ऐकू येणं अपेक्षित आहे ते त्याच्या जवळपासही काहीही ऐकू येत नाहीये. आणि आम्ही आपले खूप रिहर्सल केलेली असल्यामुळे आजचा कार्यक्रम आम्ही करू शकणार आहोत. असं आता 6 महिन्यापूर्वी, म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटतं की टेक्नॉलॉजिकली आपण एवढे ऍडव्हान्स झालोय वगैरे वगैरे, पण असे विनोद घडू शकतात आणि त्यावेळेला आर्टिस्ट इतका हेल्पलेस असतो आणि काहीही करू शकत नाही आपण. खरंय खरंय. टेक्नॉलॉजी कितीही प्रगत असली तरी ती कुठल्या वेळेला कुठल्या पद्धतीने वापरली पाहिजे ह्याचं, जसं आता तू म्हणलीस की तुम्हाला ऍज अ परफॉर्मर म्हणून पण माहित असलं गरजेचं आहे. आणि आता जे ऑर्गनायझर्स होते किंवा तशा पद्धतीचे कोणी बघत असतील तर त्यांनी पण तो विचार नक्की डोक्यात ठेवला पाहिजे की कशा पद्धतीचं सादरीकरण आहे आणि मग त्याला उपयुक्त कुठली साऊंड सिस्टीम सांगणं गरजेचं आहे, ना की फक्त बजेटच्या कन्स्टेंट वरती गोष्टी ठरवणं. सो हा खूप म्हणून बोल. अजून म्हणूनच मला जस्ट हा टॉपिक समअप करण्यासाठी असं वाटतं की म्हणूनच कलाकार हे आपल्या टीम बरोबर काम करताना सगळ्यात कम्फर्टेबल असतात. की म्हणजे कुठेही कार्यक्रम असला तरी ठीक आहे, लाईट्सला तेजस आहे किंवा हर्षा आहे, साऊंडला प्रशांत आहे म्हणताना आर्टिस्टला चिंता नसते. आणि म्हणून मला असं वाटतं की ऑर्गनायझर्सनी सुद्धा ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे की आर्टिस्ट शुड कम विथ देअर ओन टीम आणि ते सगळं मग छान व्यवस्थित होईल असं. हो. तू खरं तर बाहेर बऱ्याच ठिकाणी हो अभावाने पुण्यात तसं होत नाही बऱ्याच वेळेला. बजेट जशी असतात तशी लोक बदलली जातात. पण बरेचसे असे परफॉर्मन्स चे ट्रूप्स आहेत किंवा ते लोक त्यांची टीम घेऊन सगळीकडे ट्रॅव्हल करतात आणि त्यांचं म्हणणं असतं की हीच लोक असतील. तुम्हाला जर आमचा कार्यक्रम जसा आम्ही करतो तसा अपेक्षित असेल तर ही लोक आम्हाला पाहिजेच आहे. सो त्याचं महत्व तू आता सांगितलंस. बोला बोला. म्हणजे आम्ही असंच करतो, पण काही वेळा ऑर्गनायझरच्या बोलात येऊन कसे फसतो त्याचा तो अनुभव मिळाला की म्हणजे एवढे 50 देशातून रिप्रेझेंटेटिव्ह येणार आहेत म्हणताना कोणी एक्सपेक्टही नाही करणार, तर एखाद वेळेला हो म्हटलं जातं. बरं, तुमची सिस्टीम तर तुमची सिस्टीम. आणि मग तेही कसं नाही करायचं, कधीच कोणाला हो नाही म्हणायचं, हे 6 महिन्यापूर्वी कळलं. वा वा. नाही ओके. साऊंड ह्या विषयावरती आपण एक थोडस बेसिक का होईना बोललो. त्याचबरोबर आता मी दुसऱ्या ऍस्पेक्ट कडे जातो जो आमचा आणि आपल्या सगळ्यांसाठीचाच पण अजून एक महत्वाचा की लाईट्स. तर जसं म्हणतात की परफॉर्मन्स साठी स्वच्छ प्रकाश असला आणि परफॉर्मन्स करण्यासाठीची जागा योग्य असली की तुम्ही परफॉर्मन्स करू शकता. पण त्याच्या बरोबरच जर लाइटिंग वापरायचं असेल आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने वापर त्या कार्यक्रमामधली ती गरज म्हणून असेल तर कशा पद्धतीने त्याची निवड झाली पाहिजे. आणि परफॉर्मर म्हणून अगदी बेसिक की डोळ्याच्या खाली शॅडो येत नाहीये ना पासून तो लाईट घेणं म्हणजे काय, ह्या प्रक्रियेवरती जर शांभवीताई तू सांगितलंस तर छान वाटत. वा, $1 मिलियन प्रश्न आहे तेजस. कारण लाईट्स हा एक असा भाग आहे आमच्या परफॉर्मन्सचा की लाईट्स जर चुकीचे असतील किंवा लाईट डिझायनरचं आणि डान्सरचं ट्युनिंग नसेल तर लिटरली सगळे कष्ट पाण्यात जाऊ शकतात. मला आता प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी असं आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतात ना, तर मला एकदम असं आठवलं की किती फरक पाहिले आपण, म्हणजे लाईट डिझायनिंगच्या टेक्निकमध्येच केवढे फरक पाहिले. की मी लहान असताना म्हणजे कॉलेजमध्ये असताना राजाभाऊ नातूंच्याकडनं पहिल्यांदा लाईट डिझायनिंगच्या टेक्निक बद्दल शिकले. त्यावेळेला त्यांचा पहिलाच रूल असा होता की लाईटचा सोर्स दिसता कामा नये. लाईट दिसायला पाहिजे पण लाईटचा सोर्स नाही दिसता कामा. आणि म्हणूनच त्यावेळेला नाही का झालरी असायच्या आणि त्या झालरींच्या मागे दिवे असायचे. सो दिवा दिसता कामा नये हा त्यांचा रूल होता. तिथनं सुरुवात करून आपण एवढी आता मजल मारली आहे की
आता कधी कधी प्रश्न पडतो की हे स्टेज आहे का हा लाइटिंगचा गणपती आहे. इतक्या म्हणजे कमालीचा फरक आपल्या आउटलुक मध्ये आता झालेला आहे. हो. तर मला असं वाटतं की तू पहिल्यांदा जे म्हणलास ना की लाईट घेणं कसं महत्वाचं आहे. म्हणजे कधी कधी डान्सर्सना त्याचं जर का भान नसेल तर लाईट डिझायनर सुद्धा हेल्पलेस असतो. कारण लाईटचा सोर्स हा फिक्स असतो आणि तो पर्वत आणि मोहम्मद म्हणतात तसा तसा प्रकार आहे. सो पर्वत हालणार नाहीये, तुम्हालाच हालायला लागेल. पण आईनी आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना जसं सांगितलं की ह्या गोष्टी या अनुभवाने येतात. बरोबर. तर हे नक्कीच खरं आहे की कारण की लाईट कसा घ्यायचा ह्याची प्रॅक्टिस तुम्ही प्रॅक्टिस हॉलमध्ये नाही करू शकत. तुम्हाला ते स्टेजवरती कळायला लागतं. आणि एस्पेशली डान्स करताना ते जास्ती मला वाटतं अवघड असतं. कारण की मुव्हमेंटच्या ओघामध्ये त्याचं भान ठेवायला लागतं की आता समेला मी ज्या ठिकाणी येऊन पोज घेणार आहे तर तिथे लाईट कसा असणार आहे. बरोबर. आणि ती पोज घेता घेता जेव्हा तो लाईट ओपन होत असतो तेव्हा त्याचं एक भान घेऊन डान्सरला त्याप्रमाणे पोझिशन ऍडजस्ट करायला लागते जेणेकरून बरोबर त्या ठिकाणी ती सम येईल. आणि कधी कधी असं होतं की मुव्हमेंटच्या दरम्यान किंवा एस्पेशली अभिनयामध्ये त्या मूडच्या ओघामध्ये कधी कधी जास्ती मुव्हमेंट्स होतात. आपण त्या ठराविक एका एरियाच्या बाहेर जातो आणि ते मेंदूला कळल्यावर आपण जे बेअरिंग घेतलेलं आहे ते न सोडता ती ऍडजस्टमेंट करून परत लाईटमध्ये यायचं. आणि ड्युएटमध्ये म्हणजे आता आईच्या आणि माझ्या ड्युएट्समध्ये तर मला असंख्य असे प्रसंग आठवत आहेत की एकमेकींशी न बोलताही आम्ही बरोबर त्या ऍडजस्टमेंट्स केलेल्या आहेत की एकीच्या चेहऱ्यावर अंधार येतोय किंवा तर दुसरीने ऍडजस्ट करणं. किंवा अजून एक मला छोटंसं उदाहरण द्यायला आवडेल की कधी कधी कसं होतं की पोझेस सुद्धा लाईट प्रमाणे ऍडजस्ट करायला लागतात. कारण की आपल्या तोंडावर जिथनं लाईट पडत असतो त्याच्या बरोबर मध्ये आपला हात आलेला असतो आणि त्या हाताची शॅडो आपल्या तोंडावर पडत असते. त्यावेळेला एक 5 डिग्रीने जरी आपण अँगल बदलला तरी देखील आपला चेहरा आणि व्यवस्थित आपण प्रकाशात आणू शकतो. तर असं स्वतःला प्रकाशात आणण्यासाठी खूप अनुभवाची गरज असते. आणि आता आईच्या हाताखाली आम्ही सगळ्यांनी इतके कार्यक्रम केले, आम्हाला एवढ्या संधी मिळाल्या की त्याच्यातनं कोणी शिकलं नाही तरच नवल. पण प्रत्येकाला इतक्या संधी मिळतीलच असं नाही आणि म्हणूनच मला वाटतं की प्रशिक्षण आवश्यक आहे. ही थिअरी सगळी जर तुमची तयार असेल तर तुम्हाला 10 वेळा प्रॅक्टिकल लागणार नाही, 2 वेळेलाच पुरेल. आणि म्हणून ही सगळी थिअरी आधी तयार असणं गरजेचं आहे डान्सरसाठी. वा वा वा. मनीषा ताई, तुम्हाला काही याच्यावर? हो, मला खरं तर खूपच बोलायचंय. म्हणजे मला आता जसं शांभवीनी सांगितलं की डान्सरला लाईट कुठून घ्यायचा, कसा घ्यायचा, कसं ऍडजस्ट व्हायचं, कसं अँगल बदलायचा, ह्या जशा गोष्टी महत्वाच्या असतात, तसंच मला असंही वाटतं की लाईट डिझायनरला सुद्धा एंट्री एक्झिटचे सगळे पॉइंट्स माहिती असणं गरजेचं असतं. सो इट्स अ टीम वर्क. म्हणजे मी पाहिलंय आता एकदा आणि आता मी करतो तर असं नाही चालणार. मला असं म्हणायचं आहे की म्हणजे मी आता स्पष्टच थोडंसं बोलते की समजा म्युझिक सुरू झालेलं आहे आणि कलाकाराची एंट्री नंतर आहे, तर तुम्ही आधीच स्टेज लिटअप करून उपयोगाचं नाही लाईट डिझायनरनी. लाईट डिझायनरला नक्की माहिती पाहिजे की किती म्युझिक झाल्यानंतर कलाकार एंट्री घेणार आहे आणि कलाकाराच्या एंट्रीच्या वेळेला स्टेज लिटअप व्हायला पाहिजे. सो ह्या अशा गोष्टी ज्या आहेत, ज्या मला वाटतं की रिलेटेड आहेत. तुम्हाला लाईट डिझायनरलाही माहिती पाहिजे कलेबाबत, आणखीन कलाकारालाही माहिती पाहिजे लाईट्स बाबत, की तर तो जो आपला ठरलेला हा असतो तो फुलतो. मी तुला एक जपानचं उदाहरण देते ह्याच्या बाबत. शांभवी जसं म्हणाली की पूर्वीच्या काळची अपेक्षा अशीच होती की भरपूर लाईट्स डान्सर सगळीकडनं दिसला पाहिजे, त्याला तुम्ही उगीच बंधनं घालू नका. इथेच सम द्या, तिथेच बसा, तिकडे या चक्कर घेताना इथेच थांबा. असा एक काळ होता माझ्या वेळेला. माझ्या लहानपणी तर माझ्या वडिलांनी 2 अशा हंड्या केल्या होत्या. त्याला मोठ्या मोठ्या वायर्स ठेवल्या होत्या आणि 500चे ते बल्ब लावायचे. आणखीन मग कोणीतरी 2 जणांना असे पुढे ते उभे करायचे आणि माझ्या चेहऱ्यावर लाईट टाकायचे. तर तू जे म्हणालास की डोळ्याखालीला अंधार यायला नको, शॅडो यायला नको वगैरे, हे तर त्यांना त्या काळातही कळत होतं. पण मूळ मुद्द्याकडे येताना असं म्हणूया की एक कार्यक्रम असा होता
की जिथे आमची खरंच खूप फजिती झाली होती. त्याच्याबद्दल आधी थोडक्यात पटकन सांगते की 100 बाय 60चं स्टेज होतं. त्याच्यातलं 60 बाय 40चं स्टेज वापरात होतं, 20-20 फूट जागा कडेला. आणि आमचा पहिला आयटम झाला माझा आणि शांभवीचा. आणि नंतर 2 आयटम्स नंतर आमचा मुलींबरोबर 6 मुली आणि मी, त्याच्यामध्ये शांभवी, असा एक आयटम होता. आणि आम्ही आमचा ड्युएट झाल्यानंतर गेलो आणि आता आपल्याला 2 आयटम्स आहेत, म्हणजे 12 मिनिटं आपल्याला आहेत. कॉस्ट्युम बदलला, घुंगरं बांधत होतो, तो आम्हाला आमच्या आयटमचं म्युझिक ऐकू आलं. म्हणताना आम्ही इतक्या घाबरलो दोघी जणी, आम्हाला वाटलं की त्या कॉस्ट्युम बदलण्याच्या नादात आपलं लक्षच गेलं नाही. धावत धावत कुठल्याही बाजूनी आम्ही एंट्री घेतली. जी मुलगी इलेक्ट्रॉन वाजवत होती, आमच्यासाठी जी म्युझिक वाजवत होती, तिच्या तिथे येऊन आपापली पोज घेऊन उभे राहिलो. आणि मुलींना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या बाजूने यायचं, तर त्यांना पूर्ण 100 फूट या बाजूनी जाऊन या विंगेमधनं एंट्री घ्यायची होती. तर मुली आल्याच नव्हत्या. मी आणि शांभवी पोज घेऊन बसलो होतो. शांभवीला सांगितलं, शांभवी मुली आल्या नाहीयेत, बघ कुठे, सगळं पोज मध्येच. शांभवी उठली, डान्स करत करत आत गेली, येऊन म्हणाली मला आई मुली कुठेच दिसत नाहीये. परत आम्ही त्याच अशा साधारण अंधाऱ्या स्टेजवर काहीतरी मुवमेंट्स करत बसलो. मी शांभवी खाली बसलेली होती, मी उभी होते. मी शांभवी जे करत होती त्याला कॉम्प्लिमेंट करणाऱ्या मुवमेंट्स मी करत होते. तोवर मुलींनी मागे म्युझिक ऐकलं, हे जे आमच्या आयटमचं होतं, आणि त्या पळत पळत आल्या. मला घुंगरांचे आवाज आले. विंग मध्ये एकदम स्तब्धता. आणि त्यांनी अशी एंट्री घेतली की अशीच एंट्री ठरली होती. त्यांनी पोज घेतली. बिलीव्ह मी, आता हा साऊंड ट्रॅक आणखीन लाईट डिझायनरचं कसं, कारण त्याचं नाव लोटस असं होतं. सो आमचं पहिलं फॉर्मेशन कमळामध्ये होतं, कमळाच्या सारखं होतं, आणि मागे ती म्युझिक वाजवत होती. जेव्हा सगळ्या मुली आलेल्या बसल्या तेव्हा लाईट्स इन व्हायला लागले. जेव्हा लाईट्स इन झाले, सगळं ठरल्याप्रमाणे झालं, तेव्हा म्युझिक ऑन झालं. इथे आम्हाला कुणालाही कुठेही खूण करायला लागली नाही, काहीही करायला लागलं नाही. हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. मग त्याच्यासाठी मरे तो कष्ट घेतलेले, टेक्निशियन्सनी पण आणि डान्सर म्हणून आम्ही पण. पण मला असं वाटतं की काही वेळा हे महत्वाचं असतं. 4000 ऑडियन्स तुम्ही जेव्हा अपेक्षित असतो तुम्हाला, आणि पॅक टू द कपॅसिटी थिएटर असतं, तेव्हा या गोष्टी खूप लक्ष देऊन केल्या गेल्या जपानला, आणि आपण इथे त्याच करू बघतो. सो लाईट्सच्या बाबतीत तू म्हणालास तसे असंख्य अनुभव आहेत. कधी कधी स्पॉट्स गेलेले आहेत डान्स करत असताना, आणि करता करता एका जागी मंदिर एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि त्या मंदिरावर स्पॉट आहे, पण ते मंदिराचा स्पॉट मला मिळतच नाहीये, तिथे अंधारच आलाय. आता मी मंदिर कसं हलवू? लोकांना अनसीन प्रॉपर्टीचं महत्व खूप असतं. मी तिथे मंदिर माझ्या राईट साईडला एस्टॅब्लिश केलं, पण मला तिथे माझी एक्सप्रेशन्सच नाही दिसणार आहेत आता. अशा वेळेला मी काय करायचं? तर ह्या सगळ्या गोष्टी परत हसऱ्या चेहऱ्याने जणू काहीच नाही घडलं असं म्हणून पुढे जायचं. तो सगळ्यात महत्वाचं परत तिथेच येतं की पुढे जायचं. शो मस्ट गो ऑन. तेजस, मला एक खूप छान आठवण आहे आणि ती तुझ्याशी निगडीत आहे. तुला कदाचित आठवत नसेल, पण म्हणून मला मुद्दामून ती सांगायची आहे इथे, की तू जेव्हा हर्षाच्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करायचास आणि तेव्हा हर्षाबरोबर तू आमचे लाईट्स करायला यायचास, तर तेव्हा तू एक छोटा मुलगा होतास कॉलेजमध्ये जाणारा. तर मला तेव्हाची एक आठवण आहे की माझं नेहमी तुझ्याबद्दलचं परसेप्शन असं होतं की ह्याच्या लाईट्सला लय खूप चांगली असते. हे माझं वाक्य असायचं नेहमी तुझ्याबद्दलचं. तर एकदा असं झालं की तू नसणार होतास. असाच कुठला तरी एक कॉर्पोरेट प्रोग्राम होता, आयुकामध्ये प्रोग्राम होता मला आठवतंय, आणि मी सोलो पीस करत होते. तू नसणार होतास लाईटला. तर त्या सोलो पीस मध्ये अभिनयाचा पीस होता आणि फ्लॅशबॅक्स होते त्याच्यामध्ये, बॅक अँड फोर्थ असं. तर त्यामुळे म्हणजे फेड इन फेड आउट असं ते बरंच होतं त्या ह्याच्यात. तर तो पीस करून मी आतमध्ये आले आणि मी माझ्या मुलींना म्हटलं की आज तेजस सारखे लाईट झाले. असं कसं झालं? कारण तेजस तर नसणार होता आज, पण म्हटलं त्याचा जो लाईट उचलण्याचा किंवा डिम करण्याची जी लय आहे तर त्याप्रमाणे लाईट झाले आज, तर असं कसं झालं?
आणि इंटरव्हल मध्ये तू आत येऊन मला भेटलास आणि म्हणलास की ताई असं असं झालं, तर तो आधीचा जो मुलगा होता तो गेला आणि मी आलेलो आहे आता, काळजी करू नकोस. तर ही माझी तुझ्याबद्दलची आठवण इतकी ठळक आहे आणि त्याच्यासाठी मी म्हणजे तुला 10/10 मार्क आहेत त्याच्यासाठी. क्या बात, थँक्यू थँक्यू. पण या संदर्भात मला तेजसचं अजून एकदा कौतुक करूच दे की तेजस असला ना लाईट करत की एकंदर तिथे ज्या वावरामध्ये एक शांतता असते, सुकून असतो आणि अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स असतात. म्हणजे कित्येकदा आपल्याला थिएटरच उशिरा मिळालेलं असतं, पण आमची अपेक्षा असते नाही तेजसचे लाईट्स लागले पाहिजेत, आता सुरू व्हायलाच पाहिजे. मग आम्ही घाईघाईत येतो, तेजस अरे काय केव्हा सुरू होणार? तेजस शांतपणे सांगतो, ताई 5 मिनिटात सुरू करूया, काही काळजी करू नका. अगदी म्हणजे तो कधीही चिडत नाही, एकदम हितप्रज्ञ, काही कोणाला काही म्हणत नाही. त्याच्या अंडर जे कोणी काम करत असतात, शिडीवर चढलेले असतात, त्यांच्यावर आरडाओरडा करत नाही आणि अतिशय लयबद्ध काम. त्यामुळे तू जो लयबद्ध हा शब्द वापरला शांभवी, तो त्याच्या वृत्तीला लागू आहे असं मला वाटतं. बापरे, थँक्यू नक्कीच. आता ह्या मोमेंटला मी पुढे काय बोलू असं मला बापरे थँक्यू खूप. आपण आता ह्या टॉपिकवर आहोतच, तर मला जस्ट अजून एक ऍड करायचं होतं की मगाशी आपण बोलत होतो की आयडियली आपल्याला आपली टीम घेऊन सगळीकडे जायला आवडेल, पण खरं प्रत्यक्षात तसं होत नाही, कारण अनेक लिमिटेशन्स असतात आपल्याला. तर तसंच गेल्या वर्षी स्प्रिंगमध्ये इथे अमेरिकेमध्ये होरायझन्स नावाचं जे आमचं प्रोडक्शन आहे, तर त्याची टूर चालू होती आणि त्याच्यात पण मोठा ग्रुप होता, 8-9 डान्सर्स आणि मी आणि काही सोलो, काही वेगवेगळ्या नंबर ऑफ डान्सर्सचे ग्रुप डान्सेस, असा मोठा तो कार्यक्रम होता 2 तासाचा. आणि अर्थातच आम्हाला आमचा लाईट डिझायनर प्रत्येक शहरामध्ये घेऊन जाणं काही शक्य नव्हतं. तर त्या शहरामध्ये जी व्यक्ती लाईट्स करणार होती, तर त्यांच्याशी मी वेगवेगळ्या तऱ्हेने कोऑर्डिनेट केलं होतं. तर आणि तो कार्यक्रम पूर्ण रेकॉर्डेड म्युझिकवर होता, म्हणून एक मला युक्ती आली आणि ती खूप यशस्वी झाली म्हणून मला मुद्दामून सांगायचंय. तर मी त्या पूर्ण कार्यक्रमाचे क्यू शीट्स अशा तऱ्हेने डिझाईन केले की दे वर नॉट विथ रेफरन्स टू म्युझिक, दे वर विथ रेफरन्स टू टायमिंग. म्हणजे असे क्यू शीट्स होते की पहिली 45 सेकंद 50% लाईट, मग त्याच्यानंतर पुढची 4 मिनिटं ह्या विंग मधनं इतका लाईट, आणि मग इतका वेळ तुम्हाला फ्री हँड आहे, तुम्ही यू प्ले गो विथ द फ्लो, आणि त्याच्यानंतर मग अमुक वेळेला असे लाईट्स बदलायला पाहिजेत. तर बसून मी म्युझिक आणि कोरिओग्राफीचा सिंकअप करून अशा तऱ्हेची क्यू शीट्स तयार केली आणि त्याचा छान उपयोग झाला. एक नवीन युक्ती सुचलेली आणि ती म्हणजे फलद्रूप झाली, म्हणून शेअर करायचं की हो. नाही हो, तू येस, ते टायमिंग वाईज क्यू शीट खरंच खूप महत्वाची ठरते. कधी कधी आमच्यासाठी पण ती खूप महत्वाची ठरते. जसं मनीषा ताई मगाशी म्हणाल्या, त्या ह्याच्यावरती मी एक माझं ऍज अ लाईट डिझायनर म्हणून एक मत सांगू इच्छितो की जसं तुम्ही म्हणालात की येस, आम्हाला माहिती असतं की 1 मिनिट 13व्या सेकंदाला ताईंची एंट्री होणार आहे, बट बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम असा होतो आमच्या पर्स्पेक्टिव्हनी कधी कधी की जेव्हा 3 कॅमेरा सेटअप असतो किंवा अशा काहीतरी गोष्टी असतात, जेव्हा जर मी बरोबर तुमच्या एंट्रीच्या वेळेला जर लाईट दिला, तर त्याच्या बरोबर पुढचे ऑलमोस्ट 6 ते 7 सेकंद कॅमेराला ते सगळं बॅलन्स करून आणि तो लाईट अचानक त्याला एक्सपोज झाल्याने त्याचं एक्सपोजर मॅन्युअली असेल किंवा ऑटो असेल, ते मॅनेज होण्यात तुमच्या एंट्रीची ऑलमोस्ट पहिली 7-8 सेकंद निघून जातात. म्हणजे कदाचित विंग मधून तुम्ही आल्यानंतर स्टेजच्या सेंटरला जर आला असाल, तर तुम्ही नंतर पण व्हिडिओ पाहिलात तर एडिट मध्ये तो प्रॉब्लेम होतो की अरे इथे नीट दिसत नाही आणि आता इथे आल्यावरती व्यवस्थित दिसतंय. म्हणून हे जसं तुम्ही म्हटलात की काम करता करता आम्हाला असं लक्षात आलं, त्यामुळे मग कधी कधी आम्ही किंवा आमच्या बरोबरचे पण माझे सहकारी पण हा प्रयत्न करतात की मग त्याच्याऐवजी 10 सेकंद आधीच लाईट देऊन ठेवले, म्हणजे कॅमेरावाल्याला फ्रेम व्यवस्थित मिळते, त्याचा फोकस व्यवस्थित राहतो, जेणेकरून की तुम्ही जेव्हा त्या विंग मधून स्टेजवरती पहिलं पाऊल ठेवतात तेव्हापासून त्याला तुम्हाला व्यवस्थित कॅमेराच्या फ्रेम मध्ये काय म्हणता येईल कॅप्चर करता येतं. सो बट येस, तुम्ही म्हटलात तसं की जर जेव्हा गरज नसेल तशी आणि जेव्हा त्याच मोमेंटला असेल तो हो नक्कीच त्याच्यासाठी त्या पद्धतीनेच असणं अपेक्षित आहे.
पण बरं. म्हणजे येस, तुम्ही म्हणलात तसं त्याचा जनरल मी आपली एक दुसरी बाजू हो, की हो, काय असू हो, शकते हो. असं म्हणतो. बरोबर. आणि म्हणूनच तुला आठवतच असेल की आपल्या डिस्कशन मध्ये नेहमी हा प्रश्न असतो की परफॉर्मन्स हा प्रेक्षकांसाठी आहे का कॅमेऱ्यासाठी आहे. करेक्ट आहे. येस, करेक्ट आहे. लाईट मध्ये फरक पडतो, मेकअप मध्ये फरक पडतो आणि ओव्हरऑल अप्रोच मध्येही फरक पडतो. कारण की तुम्ही प्रेक्षकांसाठी करत असाल आणि एक फक्त डॉक्युमेंटेशन म्हणून कॅमेरे लावलेले बरोबर. असतील, पूर्ण आपला वेगळा दृष्टिकोन असतो त्याच्यासाठी. किंवा मग आपण कॅमेरे म्हणजे शूटिंग साठीच परफॉर्म करत असलो जेव्हा तर करतो. मग आपण पूर्ण त्याप्रमाणे टोन संपूर्ण त्या कार्यक्रमाचा बदलतो. बरोबर, बरोबर. येस. मी आता बोलताना ताई हाच मुद्दा म्हणणार होतो की ह्याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच वेळेला थोडासा संभ्रम असतो की नाही नाही मला हे दिसलं पाहिजे, पण ते मला ऑडियन्सला पण दिसलं पाहिजे आणि मला ते कॅमेऱ्यात पण काय म्हणतात बऱ्याच वेळेला की मला हे कॅमेऱ्यात पण छान दिसलं पाहिजे आणि ऑडियन्सला पण छान दिसलं पाहिजे. पण आपल्याकडे जसं वेळेची बंधनं असतात किंवा आपल्या बजेट्स आणि थिएटरच्या पर्स्पेक्टिव्हच्या ह्याच्यामुळेची जी लिमिटेशन्स असतात, त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की आपल्याला ते थोडंसं ग्रे नाही ठेवतात, ते ब्लॅक और व्हाईटच करावं लागतं. की परफॉर्मन्स हा प्रेक्षकांसाठी असेल तर आपण ह्या पद्धतीने लाइटिंग करू शकतो किंवा परफॉर्मन्स हा सीडी डॉक्युमेंट पर्पज साठी असेल तर. हो. आणि बऱ्याच वेळेला जसं तूही म्हटलीस की आपलं कधी पण आजपर्यंत असं झालंच नाहीये की नाही तू बघ काय करायचं ते आणि मग मी केलं आणि नंतर झालं, Correct. असं नाही. असं क्लिअर कधीच असतं नाही. की हो हा एकदम. परफॉर्मन्स की नाही इथे कॅमेरे नाहीयेत, सो जे छान दिसेल तसं कर. किंवा सेम करेक्ट. आता सुद्धा आपल्या उदाहरणांमध्ये की नाही हे लोकांसाठी होणार आहे, कॅमेराला छान मिळालंच, ते दोन्ही बॅलन्स होऊ शकलं तर काही हरकत नाही. बट म्हणजे करेक्ट. ह्याच्या पुढे जाताना थोडंसं ह्याच्याविषयी पण काही बोलू शकशील का ताई, की ह्याच्याबद्दल पण माहिती असलं पाहिजे परफॉर्म करताना, की जेव्हा थीम बेस्ड परफॉर्मन्स असतो आणि मग त्याच्यामध्ये लाइटिंगचा त्या पद्धतीने वापर केलेला असतो, जसं की एक वेगळा अवकाश निर्माण केलेला असतो किंवा अख्ख्या स्टेजवरती सोडून एक छोटासा सर्कल मध्ये तुम्ही येऊन परफॉर्म करणार असता, ते प्रेक्षकांना दिसताना तो झोत, ते सगळं व्हिज्युअल खूप छान दिसतं आणि नंतर महिन्याभराने फोन कॅमेऱ्याला येतो नाही. की अरे काय रे हे काय केलंस तू, कॅमेराला ते काही दिसतच नाही. तर ह्याच्या बद्दलचा पण समतोल साधण्याविषयी काही सांगू शकशील का? प्रयत्न करते. आता आपण म्हणजे तू, मी, हर्षा या टीमनी आपण 5 कमर्शियल डीव्हीडीजचं काम केलेलं आहे आतापर्यंत गेल्या इतक्या सगळ्या वर्षामध्ये. आणि मला असं वाटतं की थोडीशी जरा आपल्याकडची जी एक बेसिक वृत्ती असते ना, हो जाएगा, ती थोडीशी बदलायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे टेक्निशियन्सनी सुद्धा स्पष्ट कल्पना द्यायला पाहिजे की हे होऊ शकेल किंवा हे होणार करेक्ट. नाही. बरोबर. जर का कॅमेऱ्यासाठी आपल्याला म्हणजे जर का आपल्याला डीव्हीडीचं शूटिंग करायचं असेल तर तुम्ही म्हणताय तसं लाइटिंग होऊ शकणार नाही, कारण ते खूप ब्राईट दिसेल. म्हणजे जसं डान्सर्सचं ओरिएंटेशन करणं ही जबाबदारी टेक्निशियन्सनी सुद्धा घ्यायला काहीच हरकत नाहीये असं माझं म्हणणं आहे. बरोबर. कारण की आपल्या डिस्कशन्स मधनंच हे माझं पण ज्ञान हळूहळू वाढलेलं आहे की व्हॉट वर्क्स अँड व्हॉट डझंट वर्क. की समजा तुम्ही शूटिंगसाठी लाइटिंग केलं असेल तर ते तुम्हाला नुसत्या डोळ्यांना डलच दिसतं, पण ते कॅमेऱ्याला व्यवस्थित दिसणार आहे. जसं की मेकअप मध्ये सुद्धा आता फोटोशूटचा मेकअप, परफॉर्मन्सचा मेकअप आणि कॅमेराचं शूटिंगसाठी, व्हिडिओ शूटिंगसाठी केलेला मेकअप ह्याच्यामध्ये फरक आहेच आणि एक दुसऱ्यासाठी नाहीच चालू शकत. तर त्यामुळे मला असं वाटतं की टेक्निशियन्सनी सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये नकार देऊन डान्सर्सचं प्रबोधन करायला पाहिजे असं मला वाटतं. करेक्ट. वा, ओके. सो अशा तऱ्हेने येस, हे मी पण लक्षात ठेवेन आणि माझ्या बरोबरचे सहकारी पण तुम्ही काय म्हणता ते नक्की लक्षात ठेवून त्या पद्धतीने पुढच्या वेळेला की हो हे होईल, हे होणार नाही असा थोडा आम्ही प्रयत्न करतो. पण कधी कधी तू म्हटलीस तसं काम असण्यापेक्षा बी असं काही काही लोकांना उत्तर दिले की नाही होऊ शकत, तर ते म्हणतात मग काय, मग कशाला तू लाईक्स करतोस. मग मी म्हणतो की सॉरी, ओके बघ काय करतो बरोबर नाही बोलू शकत. आहे. ओके. आणि ना तेजस, आपण आता या लुकवर म्हणजे आता बोलतोच आहोत, तर मला थोडंसं आय वुड लाईक टू गो बॅक टू द ऑडिओ साऊंड दॅट वी डिस्कस्ड अर्लियर. आणि मला असं ऍड करायला आवडेल की साऊंड सिस्टीम लावल्यानंतर कसं दिसतं,
आणि ते चांगलं दिसण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी साऊंड टेक्निशियन्सनी काही गोष्टी करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या केबल्स एका रंगाच्या असाव्यात आणि केबल्सना मास्किंग जे करतात तर ते काळ्या रंगाचं असावं, पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचं नसावं. किंवा वेगवेगळ्या 8 माईक लावलेत तर त्याच्या केबल्स एकत्र करून त्याला मास्किंग केलेलं असावं. बेसिकली केबल्सला मास्किंग केलेलं असावं इथपासूनच आपण सुरुवात करूया, कारण की तेच कधी नसतं. आणि आपण आपलं कसं असतं की आपण ठरवतो की हे बघायचं, हे नाही बघायचं, आणि मग जे नाही बघायचं ठरवतो तिकडे आपण खरंच बघत नाही. पण तसं होत नाही. एस्पेशली कॅमेऱ्यामध्ये त्या गोष्टी खूप वाईट दिसतात आणि त्या अवॉइड करण्याची जबाबदारी टेक्निशियन्सनी घ्यायला पाहिजे असं मला सिन्सिअरली वाटतं. कारण की इट इज अ पार्ट ऑफ देअर जॉब. हे व्हायला पाहिजे. म्हणजे किती सांगू तुला, आता नृत्यधारामध्ये 3 माईक्स जे आम्ही फुट माईक्स ठेवतो तर त्याच्या खालती पॅड्स असतात आणि ती पॅड्स जमिनीवरती राहावीत, घुंगराच्या पायाच्या व्हायब्रेशन्सनी ती हलू नयेत म्हणून आपण त्याला टेप करतो. तर मी सांगून थकले की काळी टेप वापरा, पांढरी टेप वापरू नका, कारण की ती शूटिंगमध्ये ऑड दिसते. शेवटी मी माझ्या सामानामध्ये काळी टेप ठेवायला सुरुवात केली की ही घ्या आणि ही लावा. तर मला असं वाटतं की सौंदर्यदृष्टीचं कुणालाच वावडं नसावं आणि त्याचं स्वतःच्या कामामध्ये इन्कॉर्पोरेशन करायचा प्रयत्न नक्कीच झाला पाहिजे. वा, हे फार उत्तम बोललीस तू की येस, सौंदर्य दृष्टी तुम्हाला पण असली पाहिजे, कोणालाही, म्हणजे परफॉर्मर म्हणून पण नाही पण टेक्निशियननी पण, की येस त्याचं काम दिसताना ते व्यवस्थितच दिसावं. सो येस, नक्की आम्ही सगळे याचा विचार डोक्यात ठेवू आणि माझ्या मित्रांना पण नक्की मी हे कन्व्हे करतोच. त्याचबरोबर आता ह्याच्याबरोबर पुढच्या ऍस्पेक्ट कडे की जो ह्याच्याशी संलग्नित म्हणता येईल दोन्ही, की मेकअप आणि कॉस्ट्युम ह्या ज्या गोष्टी असतात. सो बऱ्याच वेळेला मला असं वाटतं, परत मी थोडंसं माझ्या पर्स्पेक्टिव्हने सांगतो, की बऱ्याच वेळेला आम्ही विचारतो की तुमचा मेकअप कसा असणार, तर उत्तर नॉर्मल, रेग्युलर, जसा असतो तसा. पण तो रेग्युलर असं नसतं. मी म्हटलं तसं की नॉर्मल डोळ्यांसाठी, प्रेक्षकांसाठी आणि कॅमेरासाठी पण कशा पद्धतीचा मेकअप असू शकतो याच्यामध्ये पण फरक असतो. आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपण कॉस्ट्युम्स लिहून घेतो, तर त्या कॉस्ट्युम्स बरोबरच कशा पद्धतीचं लाइटिंग असलं पाहिजे ह्याच्यासाठी बऱ्याच वेळेला कॉस्ट्युम विचारतो. आणि बऱ्याच आता येस, नक्की ह्या काही वर्षात सगळ्या लोकांना विचारल्यावरती ते नक्की सांगतात की ह्या परफॉर्मन्सला ह्या रंगाचं कॉस्ट्युम असणार आहे, ह्या पद्धतीचं असणार आहे. पण बऱ्याच वेळेला लोक म्हणतात ठरतंय अजून, कारण की सोलोच आहे माझा, सो हा किंवा हा काय असं काही होतं. त्याच्या महत्वाविषयी पण तुम्ही सांगितलं तर छान वाटेल. कोण सांगेल? मनीषाताई? मनीषाताई सांगतील. मेकअप आणि कॉस्ट्युमला म्हणजे एकूणच सगळ्या एकदा स्टेजवर गेल्यानंतर डान्सरच्या गेटअपला माझ्या लेखी खूप किंमत आहे. कारण सौंदर्य दृष्टी म्हण किंवा प्रेक्षकांची अभिरुची म्हण ही नेहमी बाह्यातून अंतराकडे जात असते. आधी तुम्ही कसे दिसताय, एक आर्टिस्ट रंगमंचावर आल्यानंतर तो कसा दिसतोय आणि मग तो काय परफॉर्म करतोय याच्यावर माझा विश्वास आहे. आता कसा दिसतोय म्हणजे देवानी दिलेलं सौंदर्य किंवा न दिलेलं सौंदर्य हे काही आपण बदलू शकत नाही आणि आपल्या प्रस्तुतीने आपण त्याच्यावर नक्की मात करू शकतो. बट दॅट डझंट मीन की म्हणून तुम्ही मेकअपचं सहाय्यच नाही घ्यायचं. तुमचं नाक म्हणजे तुम्हाला करेक्टिव्ह मेकअप करता यायला पाहिजे, ही पहिली अट आहे. तुमचे भुवया आणि डोळे ह्याच्यातून तुम्ही जास्तीत जास्त मागच्या लांब बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकणार आहात, हे महत्वाचं आहे. की तुम्ही हल्ली मी खूपदा बघते की भुवयाच करत नाहीत लोक आणि डोळे चांगले काळे भोर मोठे करतात, त्यामुळे ते इनकम्प्लीट वाटतं. तर तसं उपयोगाचं नाही. जे काही एक रंगभूषा या सदरामध्ये जे काही चेहऱ्याचं करायचं आहे ते व्यवस्थित अभ्यासपूर्वक नंबर 1 आधी स्वतःसाठी, स्वतःचा चेहरा, त्याचा कलर टोन, त्याला काय काय सूट होणार आहे
हे सगळं व्यवस्थित अभ्यासपूर्वक करायची गोष्ट आहे. माझ्या नशिबाने मला बाबा वर्धमान सारखे पहिले मेकअप शिकवणारे गुरु भेटले मुंबईला. तेव्हा मी थिएटर करत होते आणि पहिल्या 4-5 प्रयोगामध्ये माझ्या आईनी सांगितलं की आता त्यांच्याकडनं शिकून घे आणि आपला आपला मेकअप करायचा, त्यांच्यासमोर जाऊन बसायचं नाही. आणि त्यामुळे जो माझा मेकअप नंतरच्या प्रयोगांमध्ये होत होता तो त्यांनी करेक्ट केला. त्यामुळे मला असं वाटतं की मला मेकअप करता यायला लागला. ओघांनी इतकं टेक्निक बदललं त्याचं. आता जसं की आपण सगळ्याच बाबतीत म्हणतो लाईट, साऊंड, तसंच मेकअप, कॉस्ट्युम सगळं टेक्निक बदललं. कॉस्ट्युम उठावदार पाहिजे, तो कुठे मागच्या कलर्स मध्ये मर्ज होता कामा नये, ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्या बॉडी लाईन्स चांगल्या दिसतील, हात सगळे चांगले दिसतील, चेहरा चांगला दिसेल, अशी रंगसंगती पाहिजे. हे सगळं मला वाटतं एक डोळसपणे अभ्यास करण्याची गोष्ट आहे. हा त्यात काय वाली गोष्ट नाहीये ही. खूप तुम्ही त्याच्यावर विचार केला पाहिजे, निरनिराळ्या लोकांचं बघितलं पाहिजे, त्याच्यातलं चांगलं वाईट, चांगल्याला चांगलं म्हणून ते कुठेतरी कॉम्प्युटराइज करून ठेवलं पाहिजे. वेळ येताच आपल्यासाठी कॉस्ट्युम डिझाईन करताना ते कलर्स किंवा तो पॅटर्न वापरता यायला पाहिजे. अशा गोष्टी माझ्या दृष्टीने फार महत्वाच्या असतात. रंगभूषा आणि वेशभूषेला मी खूप महत्व देते. शांभवी ताई, तुला याच्यावरती पुढे काय आहे? नाही, आई म्हणजे मास्टर आहे या दोन्ही क्षेत्रातली. त्यामुळे तिच्यापाशी तो विषय पूर्ण संपतो. पण एक मला आत्ताच्या तरुण जनरेशनसाठी एक सांगायला आवडेल मेकअपच्या संदर्भात, की कारण आता कसं होतं की Instagramवर वगैरे खूप ट्युटोरियल्स असतात मेकअपचे आणि ती ट्युटोरियल्स बघून सगळेजण टिप्स घेत असतात की काय काय करायचं. बरेचदा चांगल्या असतात टिप्स त्या, पण हे लक्षात ठेवायला पाहिजे डान्सर्सनी की त्या एक जनरलाइज्ड टिप्स असतात आणि आपल्या चेहऱ्याला काय सूट होतंय ह्याच्यावरती आपल्याला इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं असतं. एक छोटंसं उदाहरण देते की आता कॉन्टुरिंग हा एक खूप महत्वाचा भाग असतो मेकअप मधला. म्हणजेच काय की आपले फेस कट जो आहे तर तो ऍक्सेंच्युएट करणं किंवा करेक्ट करणं. तर आताची जी सगळी प्रिव्हेलिंग मेकअप ट्युटोरियल्स आहेत तर त्याच्यामध्ये असं सांगतात की आपल्या स्किन टोनच्या पेक्षा डार्क टोन मध्ये तुम्ही असा 3 असा नंबर काढा इकडे आणि मग ते स्मज केलं की बरोबर कॉन्टुरिंग होतं. तर आता मी हे पाहिल्यावर स्वतःला प्रश्न विचारते की हा जो हे आहे ही जी टिप आहे तर ती फक्त गोल किंवा अंडाकृती चेहऱ्याच्या लोकांनाच चांगली दिसणार आहे हे आता मला त्यातलं कळतं. त्यामुळे मला माहितीये की उभा चेहरा असलेल्या व्यक्तीने जर असं कॉन्टुरिंग केलं तर तो चेहरा अजूनच उभा दिसायला लागेल. म्हणजे करेक्टिव्ह मेकअपची संकल्पना इथे निकालातच निघाली. म्हणून तरुण पिढीसाठी मला असं सांगावंसं वाटतं की थोडासा वेगळा अभ्यास करण्याची गरज आहे, थोडंसं वेगळं मार्गदर्शन घेण्याची आणि स्वतःच्या चेहऱ्यामध्ये काय केल्यामुळे बॅलन्स येईल. म्हणजे आई जसं म्हणाली की सौंदर्याविषयी नाहीये हे बॅलन्स विषयी आहे की काही फीचर्स जे आपले थोडेसे ऑफ असतात आणि सगळ्यांचेच असतात, त्यात काय म्हणजे म्हणूनच आपण माणूस आहोत. पण स्टेजवरती उभं राहताना त्याच्यामध्ये बॅलन्स आला तर आपण कलाकार म्हणून अजून एक स्टेप पुढे जाऊ आणि चांगला एक्सपिरियन्स लोकांना देऊ शकू. तर त्याच्यासाठी मेकअपच्या टेक्निकचं पर्सनलायझेशन होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. ओके, वा. म्हणजे ते किती महत्वाचं आहे आणि आता तू म्हणलीस त्याच्यातच की ते असं चलता आहे या लाईन्स वरती ते नसलं पाहिजे त्याचा विचार करायला. की आम्हाला पण काम करताना बऱ्याच वेळेला असं होतं की जर आम्ही कुठल्या रंगाचा लाईट त्या फेस लाईट म्हणून चेहऱ्यावरती पाडत असू तर तुमचा मेकअपचा टोन काय आहे तो पण आम्हाला माहिती असणं खूप गरजेचं असतं. किंवा त्याचबरोबर बऱ्याच वेळेला ग्रुप परफॉर्मन्स असतात आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीच्या कॉस्ट्युमचा टोन असणार आहे त्याच्याबद्दल जरी माहिती असलं तर मग कुठल्या पद्धतीचा बॅकलाईट आम्ही वापरू शकतो. पण बऱ्याच वेळेला ह्याचं कधी कधी कम्युनिकेशन झालं नसल्याने आम्ही आमच्या पद्धतीने ते ओपन करतो आणि मग मग परत ते हळूहळू करत ट्रान्झिट करून बदला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण येस, ह्याच्याबद्दलच पण लोकांनी तू म्हणलीस तसं वेगळा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याकडे तेवढंच नक्की लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर आता एक खूप महत्वाचा आणि आतापर्यंत येस माझ्या बरोबर आता ह्या विषयाशी निगडीत म्हणून अनेक लोकांचं त्याच्यावरती म्हणणं होतं की जो निग्लेक्ट केला जातो
की बॅकड्रॉप आणि स्टेज डिझाईन ज्याच्याकडे बऱ्याच वेळेला पाहिलंच जात नाही आणि परफॉर्मन्स केला जातो, पण त्याच्याबद्दलचा सुद्धा जर काही नॉलेज असेल तुमच्याकडे, तर तुम्ही ते दिसणारं व्हिज्युअल, ती फ्रेम खूप छान पद्धतीने समोर दिसू शकता. तर त्याच्याबद्दल मनीषा ताई तुम्ही सांगाल? तुमच्याकडे किस्सा किंवा त्याचे उदाहरणं पण आहेत? खूपच मजा आहे की सगळ्याच गोष्टी अनुभवातनं शिकत गेले रे. आमच्या काळामध्ये की असं व्हिज्युअल नव्हतं किंवा आजूबाजूला काही डिजिटल माध्यमं नव्हती की इकडे हे ह्यांनी छान केलंय, तिकडे ते त्यांनी छान केलंय. जे काही करायचं ते तुमचं तुम्ही करायचं. सो आम्ही जेव्हा सुरुवात केली मनीषा नृत्यालयाचा पहिला वर्धापन दिन, तेव्हा माझा नवरा राजस हा गायत्री उपासक होता, तर त्याला सूर्याबद्दल विशेष प्रेम होतं. तर त्यांनी सांगितलं तुमचा पहिला कार्यक्रम आहे तर बॅकड्रॉपला आपण सूर्य आणि त्याची किरणं अशी सगळी स्टेजभर पसरलेली असं घेऊ. आम्हाला काहीच कळत नव्हतं. मग आम्ही म्हटलं की हो हो चालेल चालेल आपण सूर्य घेऊया. मग आम्ही सूर्य घेतला. पहिलं वर्ष झालं आम्हाला काहीच कळलं नाही. मग दुसरं वर्ष झालं मग मी अगदी त्या पाषाणकर फुलवाले होते त्यांच्याकडे जाऊन सांगायची की अहो मला अगदी हसऱ्या चेहऱ्याचा सूर्य पाहिजे बरं का. कारण तो असा रागीट तो थ्रू आउट 3 तास दिसणार रे मागे. म्हणजे हे आम्हाला कळायचंच नाही की आम्ही त्याच्यामध्ये मर्ज होतोय सूर्यामध्ये त्या. तर असं हा पहिला अनुभव. मग हळूहळू टेक्निक बदलत गेलं. मग आम्ही मागचे सगळे कमी कमी करत गेलो. मग जरा फक्त उभ्या रेघाच फुलांच्या सोडायला लागलो. कारण त्या काळात ते फार इन होतं. म्हणजे लग्नाला कसं ते नवरा नवरी उभे राहतात ना, तशा मागे फुलांच्या माळा सोडल्या की अगदी प्रसन्न वाटतं असं आम्हाला वाटायचं बरं का. म्हणजे परत आमची फ्रेम त्या ह्याच्यामध्ये मर्जच होतीये फुलांच्या माळांमध्ये. मग आम्ही फक्त असं वर म्हणजे जिथे आमची फ्रेम संपेल तिथे वर अशा उभ्या माळा लावून घेतल्या. मग हळूहळू आम्ही अशा फक्त कडेला माळा सोडल्या आणि मग आम्हाला कळलं की त्याचं कारण आम्ही व्हिडिओ करायचो. मग कळलं की अरे ह्याच्यात आपण जास्ती चांगले दिसतोय, मागे काहीच नाही डेकोरेशन केलं तर. मग आम्ही मोत्याच्या माळा करून घेतल्या, त्या लावल्या. असं खूप वेगवेगळे प्रकार करत करत शेवटी नक्की तू म्हणतोस तिथपर्यंत आलो की तू हर्षा असे सगळे जण असाल लाईट करायला तर सायक्लोरामा ठेवल्यावर किती मजा येते आणि आपल्याकडे चांगले पांढरे पडदे मिळाल्यावर किती मजा येते हे कळलं. हे कळलं किंवा प्लेन ब्लॅक रंग ठेवल्यावर तुम्ही लाईटनी त्याच्यात काय मजा करू शकता. ती सगळ्यात महत्वाचं शेवटी काय असतं की डान्सरची फ्रेम ही अतिशय सुस्पष्ट आणि नेटकी दिसायला पाहिजे. ही नेटकी दिसण्यासाठी जेवढा तुम्ही बॅकड्रॉप प्लेन ठेवाल तेवढं ते चांगलं दिसेल. पण याचा अर्थ असा नव्हे की कडेलाही काही माळा नाही सोडायच्या आणि त्याचा ब्लॅक बॉक्स करायचा. सो गरज असेल तुमच्या थीमची गरज असेल तर तुम्ही तसं करू शकता. पण मला स्वतःला अशा कडेनी थोड्याशा माळा सोडलेल्या, विंग वर एक एक माळ सोडलेली, त्यांनी एक वातावरण छान प्रसन्न बनतं असा माझा विश्वास आहे. त्यामुळे असं आम्ही करत करत शिकत इथपर्यंत आलो आणि मला खूप आनंद आहे की तुझ्यासारखे आणि माझ्या संपर्कात येणारे सर्व टेक्निशियन्स, सर्व म्युझिशियन्स या ना त्या प्रकारे मला तेव्हा त्यांच्या दृष्टीने सजेशन्स करत गेले आणि मला ज्या पटल्या, रुचल्या, ज्या मला अंमलात आणता आल्या त्या मी सजेशन्स घेतल्या. त्यामुळे मला त्यांचेही आभार मानावेसे वाटतात की त्यांना वाटलं की आपण हे मनीषाताईंना सांगावं तर ते अजून चांगलं करू शकतील काम. आणि मला तर नेहमीच जे चांगलं असेल ते ऐकायची आणि त्याप्रमाणे वावरायची सवय आहे आणि मला ते आवडतं. हो, हे आधी शांभवी तू काय म्हणतेस सांग, मी बोलतो. नाही, मला नाही काही ऍड करायचं. आईनी म्हणजे ऍज शी सेड म्हणजे इट्स व्हेरी पर्सनल, पण ट्रेंड्स पण असतात त्याच्यामध्ये. मी तो एक थोड्या वेळापूर्वी तो सूर्याचा फोटो शेअर केला आणि असं वाटलं की बापरे आपण असं करायचो लहानपणी. आय नो. मला ब्लॅक बॉक्स खूप आवडतो. म्हणजे काहीच बॅकग्राऊंडला नाही, कम्प्लीट ब्लॅक बॉक्स आणि दॅट इज माय ड्रीम इमेज. त्यामुळे ते आवडतं कारण त्याने मला असं वाटतं की एक खूप सुंदर असा एक हॉलो डान्सरच्या भोवती तयार होतो. कारण की
सगळे डिमेन्शन्स मर्ज होऊन जातात एकमेकात. पण बरेचदा आपण खूप चॅलेंज्ड पण असतो की बॅकड्रॉपला भोकं पडली आहेत म्हणा, किंवा यशवंतराव चव्हाण सारख्या प्रथितयश ठिकाणी बॅकड्रॉप वरती बुटांच्या पायाचे ठसे उमटलेले, म्हणजे कोणाचं हे इतकं स्किल असेल की बॅकड्रॉप खालती ना त्याच्यावरती चालायचं आणि मग तो टांगायचा, म्हणजे केवढा उदंड उत्साह आहे. पण म्हणजे आता असं असताना माळा सोडण्याला दुसरा पर्यायच नाहीये, कारण काहीतरी करून तुम्हाला ते झाकणंच गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं गो विथ स्टेज मध्ये आपण आहोत अजून. खरंय. त्याच्याशीच कनेक्टेड अजून काही मुद्दे म्हणजे आपण पण बोललो होतो ताई, की बऱ्याच वेळेला लेव्हल्स वापरल्या जातात इधर बॅकड्रॉपच्या जवळ किंवा हे, तर काही वेळेला त्या तशाच ओपन ठेवल्या जातात. मास्किंग न करता. हा, मग ते तेव्हा गरज असते त्याला, मास्किंग केलेलं कधी कधी चालत नाही डान्सर्सला, त्यामुळे पण फायनली ते सीडी मध्ये अनेक वेळेला नंतर दिसताना समोर एक माणूस परफॉर्म करतो आणि मागे ते लेव्हल्सची मोठी पट्टी उघडीच्या उघडी दिसते, तर त्याच्याबद्दल पण बऱ्याच वेळेला लोकांना माहिती नसतं. किंवा आता नवीन एलईडी वॉल खूप जण वापरतात, आणि असं माझं बऱ्याच वेळेला लोकांशी बोलणं होतं की एलईडी, असं माझं मत आहे त्याच्याबद्दलचं, की एलईडी वॉलचा जर पुरेपूर वापर होणार असेल तर ती वॉल बॅकड्रॉपला किंवा ती बॅकग्राऊंड म्हणून असावी. 10 पैकी जर 4च वेळेला ती असेल आणि उरलेल्या 6 वेळेला आपण एक फ्रेम ठेवणार असू, तर त्या एलईडी वॉलमुळे पुढच्या लाइटिंगचा आणि त्याच्याच दृष्टीने कॅमेऱ्याचा पण सगळ्यांचं एकमेकांशी असलेलं कनेक्शन खूप चेंज होतं. पण काही लोकांशी, जसं ताई तुम्ही म्हटलात, की ते ऍक्सेप्ट करतात आणि की ओके तू असं म्हणतोयस का, म्हणजे ह्याच्यामुळे असं खरंच प्रॉब्लेम होऊ शकतो का, तर ओके मग त्याच्यावरचं सोल्युशन काय, ह्याच्यावरती मग पुढे लगेच सुरुवात होते. पण काही वेळेला तसं होत नाही आणि फायनली परत तेच होतं की आउटपुट मध्ये दिसताना समोर छान परफॉर्मन्स चालू आहे आणि मागे एक वॉल अशी विचित्र ज्याच्यावरती फुलंच येत आहेत, रॅन्डम काहीतरी वेगळेच आकार येत आहेत, ज्याचा त्या परफॉर्मन्सशी संबंध नसतो. पण हा सुद्धा खूप महत्वाचा, उदाहरण असं द्यायचं म्हणून का, कारण खूप महत्वाचा मुद्दा आहे. जसं तुम्ही म्हटलात की हळूहळू अनुभवातून तुम्हाला लक्षात आलं आणि मग तुम्ही ठरवलं की काय असलं पाहिजे जे आयडियल असू शकेल. सो तसं आता हे नवीन जशी टेक्नॉलॉजी येते, बोल शांभवी. सुजय कॉमेंट्स मध्ये आठवण करून देतोय की लिटअप केलेला शनिवारवाडा हा सगळ्यात गॉर्जस आणि वन ऑफ द बेस्ट बॅकड्रॉप होता का, तर नक्कीच हो. आपण जेव्हा वर्ल्ड पीस आर्ट फेस्टिवलचा कार्यक्रम शनिवारवाड्याच्या पार्श्वभूमीवर सादर केला होता, तेव्हा खरोखरच दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट बॅकड्रॉप्स. आणि मला तर नक्कीच असं वाटतं की जी अशी दगडी स्ट्रक्चर्स असतात, म्हणजे आता आई बरोबर आम्ही खजुराहोला पण परफॉर्म केलंय, तर खजुराहोच्या देवळांच्या बॅकग्राऊंड वरती हे केलंय, तर खरोखरच त्यांनी इतका एक असा सुंदर फील येतो आणि लाईट्सनी त्या मॉन्युमेंट्स वरती थोड्याशा अशा छटांची उधळण आणि ते इतकं फॅन्टॅस्टिक दिसतं. मला सगळ्यात असं वाटतं की रेफरिंग टू युअर एलईडी वॉल कॉन्सेप्ट, की मला असं वाटतं एलईडी वॉल किंवा इव्हन सायक्लोरामा ज्या तऱ्हेने कलाकारावरचा फोकस थोडासा ओढून घेतो स्वतःकडे, कारण की ते खूप सुंदर आणि प्रॉमिनंट असतं, पण स्कल्पचर्स ही कधीही फोकस स्वतःकडे घेत नाहीत. ती बॅकग्राऊंडला, पण ते इतकं असं मॅसिव्ह आणि सॉलिड असतं की तरी देखील कलाकारावरचा फोकस हा कायम राहतो कलाकारावरती. तर जे आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू. खरोखरच ते खूप मोलाचे क्षण आहेत आपल्या सगळ्यांच्या आठवणीतले. हो, मला हर्षाशी बोलताना पण एकदा मी सांगितलं होतं की हा परफॉर्मन्स जेव्हा पहिला 2 परफॉर्मन्स झाले होते आय थिंक सो तुमचे शनिवारवाड्यावरती, सो पहिल्या दिवशीचा परफॉर्मन्स मी आणि माझ्या मित्रांनी सूर्या हॉस्पिटलच्या शेजारच्या बिल्डिंगच्या गच्चीवरती बसून पाहिलं, कारण की तिथून कसं दिसतं सगळं, जरी शनिवारवाड्याच्या आवारात बसलो तरी एक विजन छोटी मिळेल, पण जर आपण लांबून पाहिलं तर ते दिसताना काय दिसेल आणि ते जे काही होतं ते आयुष्यभर लक्षात राहील असं सगळं सुंदर. म्हणजे पुण्यानीच अशा प्रकारचं लाइटिंग पहिल्यांदा पाहिलं, म्हणजे आपल्या पुण्यातले सगळे टेक्निशियन्स
त्यांनी कधीही असे लाईट्स ना हाताळले होते ना पाहिले होते. ज्या ज्या प्रकारचे लाईट्स त्यांनी आणले होते ते सुद्धा, आणि त्याचा वापर जसा केला होता, प्रोग्रामिंग कसं केलं होतं, हे सगळं त्या शनिवारवाड्याच्या कार्यक्रमामध्ये काय, किंवा गणेश कला क्रीडामध्ये आपण इतके 3-4 कार्यक्रम केले त्याचं काय. तर तेव्हा हर्षवर्धन, सचिन नाईक ह्या सगळ्या लोकांनी अतोनात कष्ट घेतलेत आणि 100 जणांची जपानची टेक्निशियनची टीम आली होती इकडे ते सगळं स्टेज उभं करायला. सो मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते की हे आज जपानच्या मुळे, यासुहितो ताकीमोतोंच्यामुळे मला हे सगळे लाईट्स कळले. शांभवी, तुला आठवत असेल की आम्ही पंचमहाभूतांवर एक तिकडे थीम बेस्ड डान्स केला होता आणि आम्हाला माहितीच नव्हतं की अग्नितत्व दाखवताना आमची दोघींची खूप म्हणजे जवळजवळ 8 फूट उंच असलेल्या लेवलवरनं एंट्री होती आणि तिथे असे खांबांसारखं काहीतरी ठेवलं होतं. तर त्याचं काय घडणार आहे हे आम्हाला रिहर्सल मध्ये माहिती नव्हतं. पण प्रोग्रामच्या दिवशी त्यांनी फक्त पहिली रिहर्सल झाली, फायनल रिहर्सल झाल्यानंतर काय सांगितलं की अग्नितत्वाला एक जरा मोठा आवाज येईल ना, घाबरू नका. तर म्हटलं बरं बरं ठीक आहे, आवाज येईल तर ठीक आहे. तर आम्ही दोघींनी एंट्री घेऊन थांबलो आणि तिथून ते एकदम असं भुईनळ्यासारखे एकदम अग्नी, जे तुम्ही आता सर्रास लोक करता पुण्यामध्ये, पण हे मी बोलते 95-96 सालची गोष्ट. तर त्यामुळे हे सगळे लाईट्स त्या काळात मला बघायला मिळाले. शनिवारवाड्यावरही आपण इतका त्याचा उपयोग करून घेतला. पण त्यामुळे मला फार चांगलं वाटतं की पुण्याला एक आपण चांगलं काहीतरी दाखवू शकलो. अगदी अगदी नक्की. आयुष्यभर ज्यांनी तो कार्यक्रम पाहिलाय त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील अशा पद्धतीचा तो कार्यक्रम झालेला आहे. सो त्यासाठी खरंच तुमच्या सगळ्या टीमचं आत्ता पण इतकी वर्ष झाली तरी मी खरंच आभार मानतो की ते जे काही होतं त्याच्यासारखं अजून आता इतके मोठमोठ्या स्केलवरचे इव्हेंट्स होतात, पण तरी ती मजा अजून परत कधी फारशी घडलेली पाहिली नाही. तर त्याच्याबरोबरच शेवटाकडे येताना एक महत्वाचा ह्याच्यातला राहिलेला ऍस्पेक्ट म्हणजे तर तुम्ही सोलो तुमचा परफॉर्मन्स असतो त्याच्यासाठी असू देत किंवा आता कुठल्याही डान्स क्लासचं अॅन्युअल असू दे, त्याच्यासाठी लागणारी जी मॅनेजमेंट असते आणि ती पण डान्सर म्हणून त्याच्यातले ऍस्पेक्ट पण कुठले कुठले महत्वाचे असतात आणि ते लक्षात ठेवायला पाहिजे, त्याच्याविषयी मनीषाताई तुम्ही सांगाल का? मी सुरुवात करते, पण मला वाटतं ते शांभवी इतकं असं छान सांगू शकेल कारण तिने खूप वर्ष माझ्यासाठी पण हे सगळं मॅनेजमेंट केली आणि नंतर ती आता स्वतःसाठी पण करते. माझं काय झालं, हे सगळी जी काही ह्याच्यासाठीचा जो सगळा विचार होता ना, तो बरीच वर्ष फक्त राजच करायचा. त्यांनी आणि मी मिळून फक्त एक गोष्ट ठरवली होती की मनीषा नृत्यालयाचं अॅन्युअल हे थिएटरमध्येच होईल. मुली व्यवस्थित कॉस्ट्युम मध्ये आणि मेकअप केलेले असतील. लाईट साऊंड हे प्रोफेशनल जसं प्रेझेंटेशन असतं तसं असेल. मुलींना लाईव्ह म्युझिशियन्स मिळतील आणि ते सुद्धा सगळे जे माझ्या बरोबर मला साथ करतात तेच करतील. या गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या. त्याच्या बरोबरची एक गोष्ट आम्ही ठरवली की हा कार्यक्रम तिकीटेड असेल. प्रत्येक मुलींनी काही प्रमाणात तरी तिकीट विकायला पाहिजेत. तेव्हा 5, 3 आणि 2 असे रुपये अशी तिकीट होती. 75 सालचं मी बोलतेय. पण तरी सुद्धा प्रत्येक मुलीला मला सांगायला लागायचं की अगं किमान 10-10 तिकीट तरी विक. आमचे कॉन्टॅक्ट खूप होते. माझ्या आईचे खूप कॉन्टॅक्ट होते. आई फोनवर बसलेली असायची. त्या काळातही ती कॅनव्हसिंग करायची की हे जे आम्ही सगळ्या म्युझिशियन्सना पेमेंट करायचो, लाईट साऊंड थिएटर, तर राजस्थचं म्हणणं असं होतं की हा खर्च तुमच्या तिकिटातून निघायलाच पाहिजे. तुमची तिकीट विक्री एवढी व्हायला पाहिजे जेणेकरून तुमचा कथकचा प्रसार होईल, तुमच्या क्लासचा प्रचार होईल आणि तुम्हाला इतका चांगला ऑडियन्स मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही कष्ट घेतले पाहिजेत. नुसतं जाहिरातीवर अवलंबून राहू नका. ही एक पहिली शिकवणूक मिळाली. आणि तुला खोटं वाटेल, 45 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतोय आणि तिकीटेड करतोय. मुलींसाठी कुठलीही फी घेत नाही या कार्यक्रमासाठी, पण त्यांना सांगतो की तुम्ही एवढी तरी तिकीट खपवा. तुम्ही बाल्कनीची खपवा किंवा पहिल्या 5 लाईनीची खपवा, त्यांनी फरक नाही पडत. पण तुम्ही 4 माणसांना बोला हे असा की तुम्ही करताय.
वगैरे हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं त्या काळात सुद्धा. मॅनेजमेंट बाबत म्हणशील तर जरा सगळ्यांचं बजेट काढायचं, म्युझिशियन्सना किती पैसे, यांना. आणि जे तेव्हाही होतं ते आताही तसंच आहे की नाही तुम्हाला काय पैसे सांगणार. आता तुम्हाला काय पैसे सांगणार म्हटलं की पहिल्यांदा जो ऑर्गनायझर असतो तो आधी गोत्यात जातो की बजेटिंग करणार कसं. तर त्यामुळे ते एक विचार करायचा. मग इंटरव्हल मध्ये ती व्हीआयपी रूम घेतली तेवढे पैसे वाढतात वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी तेजस असायच्या किंवा असतात की ज्यामुळे आपलं बजेट वाढतं. मग ते सगळं आपल्याला जर का इक्वल करायचं असेल, आवक दावक राजसच्या भाषेमध्ये देयक, तर ते कसं करायचं ह्याचा खूप अभ्यास करायला लागतो. आधी प्लॅनिंग करायला लागतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॅनिंग करायला लागतं. आणि नुसतं हेच नाही करून तर मुलींचे आयटम्स कोणत्या नंतर काय ठेवायचं, कोणी रिपीट असेल तर तिला कॉस्ट्युम चेंजला कसा वेळ द्यायचा, याही गोष्टी त्याच्यात येतात. पण तुझा मुद्दा मुख्य आहे तो मॅनेजमेंटच्या संदर्भात. शांभवी साधारण 12वी 10वी 12वी होईपर्यंत हे मी न राजस मिळून करायचो आणि नंतर मी शांभवी मिळून करायला लागलो. राजसला मी थोडंसं त्याच्यातून सुटका दिली. आता पुढचं मला वाटतं शांभवी तू सांग. ऍक्च्युली हा विषय एवढा व्हास्ट आहे तेजस, आणि आपण पण बोलत होतो तेव्हा कितीतरी आठवणी काढल्या आपण नाही का, आणि किस्से डिस्कस केले. तर हा खरंच खूप व्हास्ट विषय आहे. पण मला वाटतं की डान्स स्कूल्सना तरी हे करायलाच लागतं, कारण की स्टेज मिळालं नाही तर स्टुडंट्सची प्रगती कशी होणार. त्यामुळे अॅन्युअल परफॉर्मन्स इज अ व्हेरी व्हायटल पार्ट ऑफ ऑल डान्स स्कूल्स भारतात, किंवा इथे माझ्या इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे. पण मला असं वाटतं की बॅकस्टेज हेल्पर्सची एक सॉलिड फळी लागते. कारण की एक संयोजक नाही, काय म्हणूया आपण त्याला, सूत्रधार. म्हणजे आता माझ्या स्कूलचा परफॉर्मन्स आहे तर मी सूत्रधार आहे. म्हणजे काय की माझ्या कॉन्सेप्ट सगळ्या प्रत्यक्षात उतरवायच्या. ते सगळं माझं व्हिज्युअलायझेशन आहे. पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तशा लोकांची टीम जर नसेल तर मी एकटी नाहीच काही करू शकत. आणि आपण असं बघतो की अशा बिचाऱ्या डान्सर्स असतात, नवीन असतात, त्यांना अनुभव नसतो की कसं डेलिगेट करायला पाहिजे काम, आणि मग बिचाऱ्यांची एवढी धावपळ होत असते ह्या ना त्या फ्रंटवर. आणि आमच्याकडे कसं, म्हणजे आता आईबाबांच्या तालमीमध्ये एवढं कॅटेकोर प्लॅनिंग की प्रमुख पाहुण्यांना इंटरव्हलमध्ये चहा कोण सर्व्ह करेल इथपासनं ते पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर घरी जाताना ग्रीन रूम्स चेक कोण करेल विसरलेल्या सामानासाठी, इथपर्यंत प्रत्येक सिनारिओची तयारी आहे. तर हे एक जस्ट उदाहरण म्हणून देते. पण त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी असतात की प्रमुख पाहुण्यांना आपण स्टेजवर बोलवलं आणि फ्लॉवर बुके किंवा काहीतरी गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार केला, तर गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीची आपण योजना केलेली असते, पण त्याच्याबरोबर अजून एक दुसरी व्यक्ती जिथे लागते की ती प्रमुख पाहुण्यांच्या हातातनं त्या गोष्टी घेऊन ती विंगमध्ये जाईल. तर हे जे छोटे छोटे सिनारिओ असतात ते परत अनुभवातनच येतात. आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रमानंतर नोट्स काढणं हा त्याच्यातला सगळ्यात बेस्ट उपाय आहे. म्हणजे त्या नोट्स आपण दुसऱ्या कार्यक्रमाच्या वेळेला अंमलात आणू शकतो की दिस इज व्हॉट वेंट रॉंग, आणि आता पुढच्या वेळेला मी हे लक्षात ठेवणार आहे. त्याच्याच बरोबर मला असं वाटतं की म्हणजे माझा स्वतःचा नोट्स काढण्यावरती प्रचंड विश्वास आहे. कारण आपल्याला असं वाटतं आपल्या लक्षात राहतं, पण वर्ष दीड वर्षांनी नाहीच राहत मोस्ट ऑफ द टाइम्स लक्षात. त्या परिस्थितीत आपण येऊन पडलो की मग आपल्याला आठवतं की अरे हे आपल्या लक्षात यायला हवं होतं असं. पण अपार्ट फ्रॉम दॅट मला असं पण वाटतं की एक मी जरी सूत्रधार असले तरी मी जेव्हा स्टेजवर असेन तेव्हा सेकंड इन कमांड असं कोणीतरी पाहिजे की मी स्टेजवर असताना कुठलीही जरी सिच्युएशन आली तरी ती व्यक्ती तो निर्णय देऊ शकेल आणि तो निर्णय सगळेजण मान्य करतील. तर आता गेल्या वर्षी इथे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये माझ्या SISK USA चा अॅन्युअल प्रोग्राम झाला आणि त्यावेळेला एक इतकी विचित्र परिस्थिती उद्भवली आणि ती माझ्या नवऱ्यानी सुनीलनी कशी हँडल केली. तर त्याचं एक मी जस्ट गंमत म्हणून उदाहरण देते की ते जे ऑडिटोरियम होतं तर तिथे एकाच शाळेची 2 ऑडिटोरियम्स आहेत आणि ती प्रोफेशनल ग्रेडची ऑडिटोरियम्स आहेत. आणि एकाच कॅम्पसमध्ये 2 ऑडिटोरियम्स आहेत. मोठा पार्किंग लॉट आहे, 100, 150, 200 स्पॉट्सचा. पण
पण त्या दिवशी दोन्ही ऑडिटोरियम्स मध्ये एकाच वेळेला इव्हेंट्स होते आणि त्यामुळे सगळं पार्किंग फुल होतं. त्यामुळे ऑब्व्हियसली लोकांनी स्ट्रीट्सवर म्हणजे रस्त्यांवरती गाड्या पार्क केल्या होत्या. तर काही ठिकाणी मला वाटतं 1-2 लोकांनी चुकून नो पार्किंग झोनमध्ये गाड्या लावल्या होत्या आणि ते बघून त्यांच्या पाठोपाठ बऱ्याच लोकांनी नो पार्किंग झोनमध्ये गाड्या लावल्या. आता ह्याची आधी आम्हाला काही कल्पना नव्हती. आम्ही आतमध्ये आपापली कामं करत होतो. पण असं झालं की नंतर पोलीस आले आणि ते पार्किंग तिकीट्स द्यायला लागले. तर तिथे एक व्यक्ती त्यावेळेला होती जी काहीतरी फोन घ्यायला म्हणून बाहेर गेली होती आणि तो सुनीलचा मित्र होता माझ्या नवऱ्याचा. तर त्यांनी सुनीलला फोन लावला पटकन की अरे पोलीस आलेत आणि रॅन्डमली पार्किंग तिकीट देत आहेत इथे बाहेर, तर तू काय करायचं, हे आपलेच आहेत सगळे लोक कार्यक्रम बघायला आलेले, त्यांच्याच गाड्या आहेत. तर सुनील बाहेर आला आणि मग तो माणूस म्हणला की तू अनाऊन्स करायला सांग कॉम्पियरला की असं असं आहे आणि गाड्या पार्किंग तिकीट्स देत आहेत. तर आता त्यावेळेला सुनीलला कार्यक्रमाच्या हिताचा जो निर्णय होता तो घ्यायला लागला की कार्यक्रमाचा टेम्पो ब्रेक नाही होता कामा, त्यामुळे अशी अनाउन्समेंट करायची नाही. नंतर जे काही असेल ते बघू, पाहिजे तर आपण लोकांना रिफंड करू पार्किंग तिकीटचं जे काही असेल ते. पण आत्ता कार्यक्रमाचा फ्लो ब्रेक करून अशा तऱ्हेची कुठलीही अनाउन्समेंट आपण करणार नाही. तर असा एक मी स्टेजवर असताना कोण निर्णय घेईल ही अशी एक व्यक्ती असणं गरजेचं आहे. ती काय आपल्या नात्यातलीच पाहिजे असं काही नाही, पण त्या व्यक्तीची ती क्षमता पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये साधक बाधक विचार करून तो निर्णय घेता आला पाहिजे. मला वाटतं की मॅनेजमेंटचं श्रेय आणि कलाकाराला कार्यक्रमाच्या दरम्यान किती सुकून मिळणार आहे हे ह्याच्यावरती अवलंबून असतं बऱ्याच प्रमाणामध्ये. नाही तर बरेचदा आपण बघतो की अॅन्युअल प्रोग्राम मध्ये ज्या व्यक्तीच्या संस्थेचा कार्यक्रम असतो ती व्यक्ती स्वतः अतिशय अनस्टेबल असते आणि विच इज व्हॅलिड. आणि आमच्या घरामध्ये तर 3 डान्सर, त्यामुळे तेजस्विनी, सर्वेश्वरी, मी, शांभवी पुण्यात असताना शांभवी, तर सगळेच डान्सर्स स्टेजवर असतात. त्यामुळे असे सेकंड इन कमांडची खूप गरज असते. हो, पण म्हणूनच म्हणजे आपल्या टीम मध्ये आता पूनम फॉर एक्झाम्पल, की काही झालं तरी पूनम असते बॅकस्टेजला आणि ती जे काही असेल ते सांभाळत असते. तर तो एक फार मोठा आधार असतो आम्हाला की पूनम आहे, ती जे काय आहे ते बघेल असं. अगदी, म्हणजे सगळे निर्णय पूनम घेते, बाकी मुलींच्या संदर्भात काही असेल तर वल्लरी असते. त्यामुळे हे सगळे ठरलेलेच कलाकार बॅकस्टेजचे असतात, गड्डे कलाकार. हो, म्हणजे येस, याच्यात तुम्ही म्हणताय तसंच की बॅकस्टेजचं जसं ही मॅनेजमेंट साठीचं आता पूनमताई आहे, वल्लरीचं तुम्ही नाव सांगितलं, तसेच प्रत्येकाचं कोण ना कोणतरी त्यांचा माणूस असतो की जो त्याचं काम, त्याचं प्लॅनिंग, म्हणजे त्याच्याच बरोबर येणारे आता आपण जे सगळे ऍस्पेक्ट्स पाहिले त्याच्यासाठी काम करणारे, लाईट, साऊंड, कॅमेरा, सेट साठीचे किंवा बाकीचे पण कॉस्ट्युम, मेकअप करणारी माणसं, त्यांचं काम उत्तमरित्या करत असतात. त्यांचं प्लॅनिंग आणि त्यांची मॅनेजमेंट ही व्यवस्थित असते. त्यामुळे तुम्ही परफॉर्मर म्हणून स्टेजवरती खूप शांत पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स सादर करू शकता. म्हणजे असं माहिती नाही, पण मी असं वाचलं होतं एका ठिकाणी की डान्सर परफॉर्म करत असताना त्याच्या मनामध्ये ह्या वेगवेगळ्या सगळ्या ऍस्पेक्टचे एक काय म्हणतात, एक पॉइंट बरोबर नाच करत असतात. पण जेव्हा तुम्ही स्टेजवरती एंट्री घेता तेव्हा त्या सगळ्यांना शांत करून तुम्ही तुमची कला सादर करू शकताय. त्याच्यासाठी ह्या सगळे लोकांचा सपोर्ट पण खूप महत्वाचा असतो. त्यामुळे प्रश्नच नाही. आज आपण त्याच सगळ्या ऍस्पेक्ट वरती बोलायचा प्रयत्न केला आणि तुम्ही खूप सुंदररित्या त्याच्याबद्दलची माहिती दिली. सो आता शेवट करताना मला असं वाटतं की तुमच्या दोघींकडनं समपच्या दृष्टीने काहीतरी नक्की ह्या विषयाशी निगडीत किंवा परफॉर्मर म्हणून काय असलं पाहिजे त्याच्याविषयी परत एकदा नक्कीच काहीतरी ऐकायला आवडेल आणि त्या नोटवरती आपण आजचं सेशन थांबूया. प्रश्न आपण घेणार होतो का काही कोणाचे, का नाही आहेत कोणाला तसे काही प्रश्न पडले नाही, त्यामुळे मी चेक करतोय. खूप लोक खूप अप्रिशिएटिंग रिमार्क्स देत आहेत आणि आठवणी पण काढतायत, आपले जुने कार्यक्रम आठवून त्यातल्या गोष्टी त्यांना आठवत आहेत. सो खूपच छान कॉमेंट्स येत आहेत.
पण हो. हा प्रश्न असे काही मला पण नाही ना नाही, तेजस, तुला काही नाही, प्रश्न असं कुठलाच नाही. आणि तू म्हणली शांभवीताई तसंच की येस, सगळे कॉम्प्लिमेंट करतायत. आणि आता आय डोंट नो, पण आता ही ऑलमोस्ट 20-22 सेशन झाल्यावरती प्रश्न येत नाहीयेत म्हणल्यावरती लोक तुम्ही जे सांगताय ते खूप छान पद्धतीने ग्रास्प करताय. त्यामुळे वेगळी शंका निर्माण होत नाहीये. म्हणजे जे काही त्यांना छान. तुमच्याकडनं कळतंय ते खूप सुंदर आहे, आहेच आहे, पण तरीही त्या पद्धतीने ते घडतंय. त्यामुळे नक्कीच असा कुठला प्रश्न आला नाहीये. सो त्यामुळे हे खरंच खूप काय म्हणता येईल पॉझिटिव्ह पद्धतीने आहे की तुम्ही जे सांगताय त्याच्यातच इतके सगळे मुद्दे कव्हर झाले की त्यामुळे लोकांना वेगळा प्रश्न विचारण्याची गरज नाही पडली. मस्त मस्त. तेजस, आपण इतक्या वेगवेगळ्या संदर्भात हे डिस्कशन केलं आणि ते सगळं करत असताना खरंच खूप मजा आली. 2-3 फॅक्टर्सचा उल्लेख आपण केलेला नाही ह्याच्यामध्ये, पण मला असं वाटतं की त्यांना त्यांचं ड्यू क्रेडिट देण्याची अतिशय गरज आहे. ते म्हणजे व्हिडिओग्राफर्स, फोटोग्राफर्स आणि थिएटर मॅनेजमेंट. हो. म्हणजे वा. ह्या सगळ्यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये. म्हणजे आपल्याला माहितीये की सुजय सॉरी समीर हम्पी, सत्यजित ह्यांच्याशिवाय आपलं पान हलत नाही अक्षरशः. आणि ते इतकं कॉपरेट करतात, कधी कधी आउट ऑफ द वे जाऊन आपल्याला ते कॉपरेट मदत करतात. करतात. आणि खरं सांगायचं तर असाच अनुभव माझा इथला अमेरिकेतला सुद्धा आहे. म्हणजे आता सत्यजित काय किंवा समीर काय हे आपले रोजचे आहेत. प्रत्येक वेळेला आपली त्यांच्याशी भेट होत असते. इथे तसं नसतं, प्रत्येक वेळी वेगळा माणूस असतो, पण ते त्यांच्या कामाला डेडिकेटेड असतात. त्यांना शो चांगला होणं हे सगळ्यांचं एकत्रित ध्येय असतं. वा. त्यामुळे हे आणि आता शेलार काकांचा तर मला मुद्दामून इथे उल्लेख करायचा आहे की हो, किती वर्ष त्यांनी आपल्या बरोबर काम केलंय. आणि त्यांना सुद्धा म्हणजे व्हिडिओ एडिटिंग मध्ये आपल्याला कळतं की त्यांची लय ही आपल्या लयीशी इतकी मॅच झालेली आहे बरोबर. की बरोबर. बरोबर तो एडिटिंगचा फ्लो आपल्याला मिळतो त्यांच्याकडनं. तर किंवा आता केदार आपल्यासाठी काम करतो. तर ह्या लोकांचं खूप मोठं आणि स्टार्टेड विथ नरेंद्र डोळे. जेव्हा व्हिडिओग्राफी आम्ही म्हणजे जेव्हा त्या व्हीएचएसच्या कॅसेट्स असायच्या तर नरेंद्र डोळे. हो हो हो. हा. म्हणजे मला असं वाटतं ना की हे जे बॅकस्टेजचे कलाकार म्हणजे आपल्या एवढ्या वेळच्या बोलण्यामध्ये आपण ज्यांचा म्हणून उल्लेख केला त्यांच्या सकट हा जो मुख्य कलाकार असतो तो एक कुटुंब प्रमुख असतो असं आपण म्हणू शकतो. आणि हे सगळे जण त्याचे कुटुंबीय असतात. आणि हे सगळे जर का काय म्हणतात एका मताने नांदले ना तर मग जसं सगळं जे छानच होतं, जे दिसतं ते सगळं छानच असतं. कुठेही कुणालाही अडचण येत नाही, आली तरी परस्पर भागवली जाते. त्याच्यात भांडण तणतण नसतं, त्याच्यामध्ये दुस्वास नसतो. सगळ्यांना अर्ज असते ती समोर असलेला ठरलेला कार्यक्रम चांगला व्हावा अशी. आणि मला वाटतं हे खूप कसं म्हणूया एकमेकांवर अवलंबून आहे की कलाकार सुद्धा टेक्निशियन्सशी आणि या बॅकस्टेज आर्टिस्टशी कसा वागतो त्याच प्रमाणात हे बॅकस्टेजचे सगळे लोक कलाकारावर प्रेम करत असतात म्हण किंवा त्याला सहाय्य करत असतात असा मला अनुभव आहे. आणि म्हणून ही देवाचीच कृपा म्हटली पाहिजे की आम्हाला असे चांगले बॅकस्टेज कलाकार सगळीकडे सतत मिळालेत आणि मिळत राहोत. वा वा वा. थँक्यू ताई. आणि एक प्रश्न आलाय विनताने विचारलाय, विनता भागवतनी. तो आता प्रश्न आलाय तर तो नक्कीच घ्यायला पाहिजे. सॉरी तुम्ही बोललात तरी मी म्हणतो. तिचं असं म्हणणं आहे, when a dancer has choreographed a thematic piece and wishes to use lights as an important part of it, however it sometimes happens that the dancer hesitates to use it because of the fear that there might be some technical errors. ओके, म्हणजे मगाशी आपण बोलत होतो त्याच्याशीच निगडित आहे की पर्टिक्युलर कुठल्या कोरिओग्राफीसाठी त्या विशेष पद्धतीचं लाइटिंग वापरायचं असेल तर कधी कधी लोक त्या घाबरतात की नको त्याने काहीतरी चांगलं होण्यापेक्षा वाईटच किंवा प्रॉब्लेमच आला तर काय होऊ शकतं अशा ह्याच्यावरती. सो असंच तिने विचारलं की तेव्हा मग परफॉर्मर म्हणून तुम्ही काय सांगू शकाल त्याने, ह्याच्याबद्दल काय तुमचा विचार असेल? आई बोलतेस? मी बोल काय कर बोल. माझा ह्यातला वर्क अराउंड असा आहे की
लाईट डिझायनरला एक असिस्टंट द्यायचा आणि हु इज अ डान्सर. कारण अशा पीसेस मध्ये जी इन्साइट लागते की ओ आता हे बदलणार आहे, आता हे होणार आहे. अनफॉर्च्युनेटली कसं आहे की नाटकाच्या रिहर्सल्सला त्यांचा लाईट डिझायनर 15 दिवस जातो शेवटचे, आणि त्याला प्रत्येक एंट्री एक्झिट, प्रत्येक क्यू माहिती असतो. म्हणजे एक असा गॉंग पडणार आहे आणि त्याच वेळेला लाईट बदलले पाहिजे. आता असं लाईट डिझायनिंग डान्समध्ये जर करायचं असेल तर आपल्याला काहीतरी खूप ग्रासरूट लेव्हलवरती बदल करायची गरज आहे. बरोबर, हो, अगदी. जोपर्यंत ते बदल घडून येत नाहीत तोपर्यंत हा मार्ग मला वाटतं आपल्यासाठी सोपा आहे की लाईट डिझायनरला एक डान्सर असिस्टंट द्यायची आणि तिने त्याला सांगायचं की ओके आता असं होणार आहे, तू असं कर, आता असं होणार आहे, तू असं कर. सो आपला प्लॅन फ्लॉप न होता जर का काही छान लाइटिंग करायचं असेल तर मला वाटतं की हा मार्ग ट्राय करायला हरकत नाही. हो, नक्कीच. त्याच नोटवरती आमचं पण बऱ्याच वेळेला म्हणणं असतं की जिथे कॉम्प्लिकेटेड वाटेल तिथे, किंवा मी तरी बऱ्याच वेळेला म्हणतो की मला हे भीती वाटते, मला कोणीतरी एक व्यक्ती जर देऊ शकलीस जिला त्याच्यातली पूर्ण एकदम माहिती आहे, तर ते खूप सोपं पडू शकेल. आणि जसं की हे मी बघत हर्षाकडनं शिकत, अजून सगळ्यांकडनं शिकतच आलो की ओके, जसं की ओके स्पष्टपणे नाही मला हे माहितीये, मी आता नुसतं हो म्हणून चालणार नाही, कारण की खरंच क्रिटिकल क्यूज आहेत आणि माझ्या 2 सेकंदाच्या क्यू मुळे जर काहीतरी प्रॉब्लेम होणार असेल, जसं मी काम करताना तशा मी मात्या खाल्लेल्या आहेत, माझ्यामुळे प्रॉब्लेम झालेले आहेत. सो त्याच्यामुळे मी तो कानाला खडा त्याच्यानंतर घेतला की नाही, जिथे मी कॉन्फिडंट नाहीये तिथे मी हा ओव्हर कॉन्फिडन्स समोरच्याला नक्की नाही दाखवणार. बट येस, म्हणजे मग ते एकमेकांशी कनेक्टेडच असलं पाहिजे आणि त्याच दृष्टीने त्याचं आउटपुट निघू शकतं. बरोबर. सो आता खरं तर शेवट करताना मनीषाताई पण बोलल्या, शांभवीताई तुला काही म्हणायचंय ह्या सगळ्याचं समप म्हणून, त्या नोटवरती आपण थांबूया. मला तुलाच परत एकदा तुझेच आभार मानायचे तेजस. कारण अशा तऱ्हेने तू हे सगळं जुळवून आणलंस आणि तुझी बॅकस्टेज ब्रॉडकास्टची सिरीज इतकी सुंदर चालली आहे. मी त्यातला प्रत्येक एपिसोड थोडाफार का होईना पाहिलाय, बरेच एपिसोड पूर्ण पाहिलेले आहेत आणि खूप छान माहिती मिळतेय. ज्या तऱ्हेने तू त्याचं सूत्रसंचालन करतोस त्याचाही मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे की तू स्वतःला छानपैकी बॅकग्राऊंडला ठेवतोस, सॉफ्ट असतोस, पण तरी देखील त्या वक्त्यांच्याकडनं बरोबर ती उत्तरं काढून घेणं हे स्किल तुझं खूपच फॅन्टॅस्टिक आहे. सो तुलाच परत एकदा मला धन्यवाद द्यायचे. थँक्यू ताई. तुम्ही दोघी आलात आज आणि आपले टाइम झोन वेगळे असून सुद्धा, शंभवीताई तू सुद्धा एवढ्या सकाळी लवकर उठून हे लाईव्ह सेशन अटेंड करतेस त्याबद्दल थँक्यू. मनीषाताई तुम्ही आज वेळ काढून आलात त्याबद्दल परत तुमचे पण आभार आणि सगळ्या प्रेक्षकांचे पण खूप आभार की ही अशी चालू असलेली माझी बॅकस्टेज ब्रॉडकास्टची सिरीज त्याच्यावरती सगळे प्रेम करतात, बघायला येतात. सो त्याच्यासाठी माझं बॅकस्टेज ब्रॉडकास्ट नावाचं फेसबुकला पेज आहे, सो ते प्लीज लाईक आणि फॉलो करा. अजून वेगवेगळे विषय ह्याच्याशी निगडीत येणार आहेत. युट्यूबचं चॅनल पण आहे माझं बॅकस्टेज ब्रॉडकास्ट बाय तेजस देवधर, सो त्याला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. कारण की माझा याच्या मागचा मोटिव्ह हाच आहे की असे वेगवेगळे खूप विषय आणि डिपार्टमेंट्स महत्वाचे आहेत ज्याच्याबद्दल दररोज आपण परफॉर्मन्सच्या दृष्टीने बघत असतो, पण ती डिपार्टमेंट्स काय काम करतात आणि त्यामुळे जे समोर घडलं जातं त्याचा त्यांचा किती मोठा वाटा असतो, तर त्यांची त्या गोष्टी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न मी करतोय. तसं उद्या रात्री 9 वाजता रविवारी प्रवीण तरडे येणार आहे आणि प्रवीण तरडे ह्याच्यावरतीच बोलणार आहे की जे त्यांनी खरं तर व्हिडिओमध्ये खूप सोप्या शब्दात आता त्यांनी सांगितलं की लोकांना वाटतं की ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस म्हणजे एखादी फिल्म ही कम्प्लीट होते, पण तसे नसून वेगवेगळे कुठले ऍस्पेक्ट्स पण किती महत्वाचे असतात आणि ते ऍस्पेक्ट्सचं काम कशा पद्धतीने चालतं आणि त्यामुळे एखादी फिल्म किंवा एखादं प्रोडक्शन उभं राहायला कशी मदत होते, तर त्या गोष्टींबद्दल तो उद्या येऊन आपल्याशी संवाद साधणार आहे. सो ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या संध्याकाळी पण नक्की या सेशन अटेंड करा. आणि ह्याच नोटवरती मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानून आजचं सेशन इथेच थांबवतो. तुम्हाला दोघींनाही खूप थँक्यू आणि सगळ्या ऑडियन्सला पण परत एकदा थँक्यू आणि गुड नाईट. नमस्कार. धन्यवाद.